युनिव्हर्सिटी इज द स्टेट विदिन द स्टेटच्या पलीकडे जाऊन मूल्य देतं का शिक्षण, मूल्य व्यवस्था निर्माण करतं का शिक्षण, शिक्षणातून स्वतंत्र विचार करणारा समाज घडतो का आणि ते एक्झिक्यूट होतं का, व्हॅल्यू ॲड त्या माध्यमातून समाजामध्ये होते का. आपण एक व्यवस्था निर्माण करू शकलेलो आहे शिक्षणाची, पण ते साध्य करणारी यंत्रणा अजून आपल्याला निर्माण केली. नाविन्यपूर्ण उद्योग आणि रोजगारांची निर्मिती कुठून होणार आहे तर संशोधनातून होणार आहे, आणि ते संशोधन कुठं होणार आहे तर ते विद्यापीठातून होणार आहे. महाराष्ट्रामध्ये जे नियम नियमावलींचं परिनियमांचं जे हँडबुक आहे, जे पुस्तक आहे सार्वजनिक विद्यापीठांच्या संदर्भातलं, ते पहिलं पुस्तक आहे. ही एक मोठी अचिव्हमेंट आहे. एक सिनेटर म्हणून काय मानधन असते? की 90 रुपये मानधन प्रत्येक अधिसभेला सदस्यांना दिलं जातं. नमस्कार, मी निखिल कुंभार. कटकट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत ॲडव्होकेट अभिषेक मिठारे यांना. अभिषेक हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे अधिसभा सदस्य आहेत. अधिसभा म्हणजेच सिनेट. तर सिनेटचं काम कसं चालतं, त्याचा काय इतिहास आहे, साधारण वर्षभरात काय कशा बैठकी होतात, महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा नेत्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात सिनेटच्या माध्यमातून केलेली आहेत. त्यामध्ये सतेज पाटील, जितेंद्र आव्हाड, प्रवीण दरेकर आणि बरेचसे नेते आहेत. तर नेमकं सिनेट काय पद्धतीनं काम करतंय, त्याच्या काय स्वरूप आहे, हे सर्व आज आपण अभिषेक यांच्याकडून जाणून घेणार आहोत. स्वागत आहे अभिषेक. नमस्ते. तर विद्यापीठ, सिनेट, एकंदरीत शिक्षणातली जी काही विद्यापीठाची वाटचाल आहे त्याबद्दल तुम्ही कसं सांगाल आपल्या प्रेक्षक? सर्वप्रथम आपण मला या ठिकाणी बोलावलं आणि अशा प्रकारचा आपण कार्यक्रम घेत आहात, त्यासाठी सर्वप्रथम मी आपला आणि आपल्या चॅनलचा आभार व्यक्त करतोय. उच्च शिक्षण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर विद्यापीठ येतं. विद्यापीठाचा इतिहास खूप मोठा आहे. सुरुवातीला ज्ञान देण्याचं किंवा ज्ञान मिळवण्याचं एक साधन किंवा एक यंत्रणा म्हणून विद्यापीठाकडे एक व्यवस्था म्हणून पाहिलं जात होतं. मग तिथं ज्ञानदानाचं जसं क्षेत्र व्यापक होत गेलं, त्याचा विस्तार होत गेला, त्यानंतर त्याचं व्यवस्थापन करणं, त्याचं नियंत्रण करणं, त्यांचं नियमन करणं, असा मोठा एक परीघ विद्यापीठांचा तयार झाला. तसं पाहायला गेलं तर इटलीमध्ये बोलोग्नो या ठिकाणी 1088 साली पहिलं विद्यापीठ स्थापन झालं असं मानतात. त्यानंतर दुसरं विद्यापीठ इंग्लंडमध्ये 1096 साली, ऑक्सफर्ड, त्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठ 1209 साली स्थापन झालं. आपल्याकडेही विद्यापीठाचा इतिहास प्राचीन आहे. 5व्या शतकामध्ये नालंदासारखी विद्यापीठ आपल्या इथं होती. त्यानंतर जर आधुनिक इतिहासाचा जर आपण आढावा घेतला तर 1857 साली मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या ठिकाणी विद्यापीठाची प्रथम स्थापना आपल्या भारतामध्ये झाली. म्हणजे बघायला गेलं तर पाश्चात्य देशांमधल्या विद्यापीठांची स्थापना आणि आपल्या विद्यापीठांच्या स्थापनेमध्ये 800 वर्षाचं अंतर आहे. 800 ते 900 वर्षांचं. त्यानंतर आज आपण भारताचा स्पेसिफिकली जर आपण संदर्भ घ्यायला गेलो तर 1114 विद्यापीठं आपल्याला दिसतात. आता आपण विद्यापीठांची 4 कॅटेगरीमध्ये आपण विभागणी केलेली आहे. पहिला जो विभाग आहे तो केंद्रीय विद्यापीठ म्हणून, दुसरा आहे तो राज्यांची विद्यापीठ, राज्य विद्यापीठ, स्टेट युनिव्हर्सिटीज, तिसरा अभिमन म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटीज, आणि चौथा आहे ती प्रायव्हेट खाजगी विद्यापीठ. आज आपण जर बघितलं भारतामध्ये, मी तुम्हाला म्हटलो की 1114 एकूण विद्यापीठ आहेत. त्यातली जवळपास 479 विद्यापीठं ही राज्य विद्यापीठ आहेत. त्यानंतर क्रमांक लागतो 455 विद्यापीठं ही प्रायव्हेट विद्यापीठ आहेत आणि 56 ही केंद्रीय विद्यापीठ आहेत. आता JNU सारखं असेल किंवा हैदराबाद युनिव्हर्सिटी हे केंद्रीय विद्यापीठांमध्ये मोडतात. तोच जर आपण महाराष्ट्राकडे जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण 77 युनिव्हर्सिटीज आहेत. त्यातल्या 29 विद्यापीठं जी आहेत, जी कृषी अकृषी दोन्ही जर आपण पकडली तर 29 विद्यापीठ आहेत. 26 विद्यापीठं ही खाजगी आहेत, 21 अभिमत आहेत आणि 1 केंद्रीय विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. एकूण असा विस्तार 77 विद्यापीठांचा आहे. जर आपण गुजरातमध्ये गेला तर त्याची आकडेवारी आपल्याला 96 पर्यंत दिसते. इतर राज्यांमध्ये आपल्याला कर्नाटकामध्ये जी आपली राज्य विद्यापीठ आहे ती 40-45च्या आसपास आपल्याला दिसतात, जाणवतात. तर सांगण्याचा उद्देश हा की विद्यापीठांची संख्या भारतामध्ये वाढते.
बरोबर. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातलं प्रमाण थोडं आपल्याला कमी दिसेल, पण ती सध्या तरी वाढते. आता काही क्लस्टर विद्यापीठ, समूह विद्यापीठ म्हणून काही उदयास आलेले आहेत. आपण बघतो आता काही आपल्याच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक क्लस्टर युनिव्हर्सिटीज झालेले आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या नावानं झालेला आहे, वारणा विद्यापीठ झालेलं आहे. अशी विद्यापीठ क्लस्टर म्हणून हा एक पाचवा एक सेगमेंट तयार होते, विद्यापीठांचं एक कॅटेगरी तयार होते. मुद्दा असा की राज्य विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सर्वात अधिक आढळते. भारतातले आपण मागाशी 1100 विद्यापीठं बघितली, ती सर्वाधिक विद्यापीठे ही राज्य विद्यापीठं आहेत. आणि 28 राज्य आणि इतर काही जी केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांनी स्वतः कायदे करून ते विद्यापीठ तयार केलेले आहेत. ते सार्वजनिक विद्यापीठ म्हणतो आपण. तसा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम आहे. जुना अधिनियम 94चा होता, त्याच्या अगोदर 74चा होता, आता 2016चा अधिनियम आहे, ऍक्ट आहे. त्या ऍक्टनुसार तयार झालेली ही विद्यापीठ आहे. आपल्या इथं अकृषी 11 विद्यापीठ आहेत असं आपण म्हणतो. आता याच्यातील जी विद्यार्थी संख्या बघितली तर ही सर्वात जास्त विद्यार्थी संख्या आहे. 40 ते 50 लाख विद्यार्थी सार्वजनिक विद्यापीठांमध्ये महाराष्ट्रात शिक्षण घेत असावेत. तर सार्वजनिक विद्यापीठांचं महत्व खूप मोठं आहे. कारण की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना एक शिक्षणाचं बाजारीकरण न होता शिक्षण कमीत कमी खर्चामध्ये चांगलं शिक्षण मिळावं, सर्वांना मिळावं, सार्वत्रिक शिक्षण व्हावं, उच्च शिक्षण, यासाठी ही व्यवस्था सरकारने केलेली आहे. आता आपण फॉरेन युनिव्हर्सिटीजकडे बघितलं तर तिथला ट्रेंड वेगळा आहे, भारतातला ट्रेंड वेगळा आहे, महाराष्ट्रातला ट्रेंड वेगळा आहे. तुम्ही मला म्हणालात की तुम्ही या परिस्थितीबद्दल काय सांगाल की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आता विद्यापीठांमध्ये काय चालू आहे. मगाशी मी विद्यापीठांबद्दल तुम्हाला बोलताना अजून एक मुद्दा त्यामध्ये राहिला की संशोधनाचा प्रमुख इन्स्टिट्यूट म्हणून एक संस्था म्हणून विद्यापीठांकडे पाहिली जाते. उच्च शिक्षणामध्ये संशोधन सर्वात महत्वाचं मानलं जातं आणि मोठ्या प्रमाणात संशोधन हे या विद्यापीठांमध्ये चालू असतं. ते सायन्स विभागामध्ये असेल, ह्युमॅनिटीजमध्ये असेल, ते कॉमर्समध्ये असेल, ते इंटरडिसिप्लिनरी स्टडीजमध्ये असेल, हे संशोधन खूप मोठ्या प्रमाणावर चालावं, नाविन्यपूर्ण उद्योग आणि रोजगारांची निर्मिती कुठून होणार आहे तर संशोधनातून होणार आहे. आणि ते संशोधन कुठं होणार आहे तर ते विद्यापीठातून होणार आहे, अशा संस्थांमधून होणार आहे. त्यामुळे याचं महत्व खूप मोठं आहे. तुम्ही मगाशी आपण ट्रेंडचा मुद्दा आपण विचारात घेतला, चर्चा केली, तर पाश्चिमात्य देशांमध्ये संशोधनाला प्रचंड असं अनन्यसाधारण असं महत्व आहे. संशोधनासाठी लाखो डॉलर्सची शिष्यवृत्ती दिल्या जातात. आपल्या इथले विद्यार्थी त्यांचं एक स्वप्न असतं आपल्या विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे की मला एक फॉरेन स्कॉलरशिप मिळावी. फॉरेन स्कॉलरशिप मिळाली की मी तिथं जाईन, माझं चांगलं संशोधन होईल, मला अर्थार्जन पण त्या पद्धतीनं होईल. जिथं आपल्याकडे नोकरी करून जेवढं त्यांना अर्थार्जन होत नाही तिकडं संशोधनातून अर्थार्जन होतं. त्यामुळे आज जर आपण विज्ञान शाखेतील ट्रेंड बघितला तर बाहेर जाऊन संशोधन करण्यामध्ये आणि तिथली एखादी स्कॉलरशिप मिळवण्यामध्ये ट्रेंड आहे. आणि संशोधनाला महत्व देणारी जी राष्ट्र असतात ती आज विकसित होताना आणि विकसित असलेली आपल्याला दिसतात. जी पाश्चिमात्य राष्ट्र आहेत त्यांनी संशोधनाला खूप महत्व दिलं, आपण तितकं दिलं नाही. संशोधनाला त्यांनी तेवढं बजेट दिला, तेवढं महत्व दिलं आणि संशोधनातून नव्या उद्योगांना, नव्या सेवा उद्योग असेल, निर्मिती उद्योग असतील, यांना चालना मिळते. संशोधनच समाजामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करतं आणि व्हॅल्यू ॲडिशन केलं की मार्केट डेव्हलप होतं. हे सगळी एक चेन आहे. ती चेन कनेक्ट करताना जो सुरुवातीचा घटक आहे तो संशोधन आहे, त्याला उत्तेजन देणं आहे. त्यामुळं हा विद्यापीठांचा जर तुम्ही प्राण म्हटला ना तर तो संशोधन हा विद्यापीठांचा प्राण आहे. मला इथून चालू करताना म्हणजे आपली जी चर्चा तर परत त्याच मुद्द्याकडे यायचं आहे की विद्यापीठाचं जे संशोधन आहे किंवा एकंदरीत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ज्या सेवा आहेत किंवा तिथले कर्मचारी, प्राध्यापक, ह्या सगळ्यांच्या अनुषंगानं सिनेट काय पद्धतीचं काम करते. चांगला प्रश्न विचारला. सिनेट कशाला म्हणतात इथनं आपण सुरुवात करूया. की सभागृह आहे, सभागृहाला सिनेट म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये आपण जे लोकप्रतिनिधी पाठवतो, जे खासदारकीच्या माध्यमातून असतील किंवा आमदारकीच्या माध्यमातून असतील, त्या सभागृहाला
आपण जसं भारताची संसद म्हणतो, खासदार तिथं जातात, तिथं ते कामकाज चालवतात. महाराष्ट्राचं जर विधानसभेचं उदाहरण घेतलं, त्याला आपण विधानसभा म्हणतो, लोकसभा म्हणतो. सिनेट याचा सोपा अर्थ सभागृह. आता अमेरिकेचं जे सभागृह आहे त्याला आपण सिनेट म्हटलं जातं. जसं आपलं सभागृह जे आपण संसदेचं वरिष्ठ सभागृह, राज्यसभा आहे, लोकसभा आहे, राज्यांची विधानसभा आहे, विधान परिषद आहे, असे लोकप्रतिनिधींचं जे सभागृह आहे त्याला आपण अमेरिकेमध्ये त्याला सिनेट म्हटलं जातं. तोच शब्द आपल्या विद्यापीठांच्या अनुषंगाने घेतलेला आहे. कारण की अनेक विद्यापीठ आपण बघितली की त्यांच्या स्थापना खूप अगोदरच्या आहेत आणि तिथल्या आपण काही तिथला प्रेसिडेंट आपण आपल्याकडे काही घेतलेले. त्यामुळे सिनेट याचा थोडक्यात अर्थ सभागृह आणि सिनेटचा मराठी एक्झॅक्ट अर्थ जर आपण घेतला तर अधिसभा. बरोबर. जशी विधानसभा, लोकसभा तशी विद्यापीठांची अधिसभा. आता तुम्ही मगाशी एक प्रश्न म्हणजे चर्चेमध्ये आपण म्हणालात की अनेक राजकीय नेत्यांची कारकिर्दीची सुरुवात सिनेटच्या माध्यमातून झालेली आहे, अधिसभेच्या माध्यमातून झालेली आहे. असं त्याला कारण असं आहे कारण की संसदीय राजकारण आणि म्हणजे ऍक्च्युअल इतर राजकारण आणि संसदीय राजकारण यामध्ये फरक आहे. संसदीय राजकारणाची सुरुवात अधिसभा असं म्हणता येतं. कारण की जे संसदेमध्ये ज्या पद्धतीनं कामकाज चालतं, विधानसभांमध्ये ज्या पद्धतीनं कामकाज चालतं, जवळपास बऱ्याच साम्य असणारं कामकाज, 90% साम्य असणारं कामकाज अधिसभेमध्ये चालतं. जसं विधानसभेत, लोकसभेमध्ये प्रश्नोत्तरांचा तास असतो, ठराव मांडले जातात, काही सरकारचे ठराव असतात, सरकारचे काही हे असतात, मोशन सरकार काही घेत असतं, बजेट सादर होतं, ऑडिट सादर होतं, त्यावर चर्चा होते, स्थगन प्रस्ताव येतात, वॉकआउट केलं जातं, विरोधक असतात, त्यांच्यामध्ये काही वेळेला संघर्ष होत असतो. अशा पद्धतीचंच वातावरण हे सिनेटमध्ये असतं. नेमकी सिनेटची सुरुवात कधी झालेली आहे म्हणजे किंवा हे जे कामकाज आहे सिनेटचं, जे अधिसभेचं, ते साधारण कधी सुरू झालेलं आहे आणि त्याचा इतिहास काय आहे? आता सुरुवात जर आपण बघितली तर ही सुरुवात आहे जसं मी तुम्हाला अगोदर म्हणालो की पाश्चात्य देशांमध्ये विद्यापीठांची सर्वप्रथम आधुनिक इतिहासाचं जर बघितलं तर पाश्चात्य देशांमध्ये आपल्या अगोदर खूप वर्ष चालू झालेलं आहे आणि तिथले जे ऍक्ट्स आहेत त्या अनुषंगाने एक प्रतिनिधी म्हणजे आता शिक्षण व्यवस्थेचं सुरुवातीला विद्यापीठांमध्ये ज्ञानदानाचं म्हणजे शिकवण्याचं काम ते जसं वाढत गेलं, सुरुवातीला ते एक इन्स्टिट्यूट म्हणून ते विद्यापीठ उदयाला आलं आणि त्याचा पसारा जसा वाढत गेला तर त्याला गव्हर्न करण्याची आवश्यकता झाली. त्याचे नियम करणे असेल, त्याच्या पद्धतीनं त्याची धोरणं निश्चित करणं असेल, ते एक्झिक्यूट करणं असेल, यासारख्या गोष्टींची आवश्यकता तयार झाली. म्हणून अनेकदा म्हटलं जातं की युनिव्हर्सिटी इज द स्टेट विदिन द स्टेट. राज्यांमधलं राज्य म्हणजे विद्यापीठ. विद्यापीठांकडे तसं बघण्याचा दृष्टिकोन आहे की राज्यांमधलं राज्य, युनिव्हर्सिटी इज द स्टेट विदिन द स्टेट. त्यामुळे आम्ही अनेकदा विद्यापीठाच्या सिनेटमध्ये म्हणतो की ऍक्च्युअल स्टेटला या स्टेटनं मार्गदर्शन करायचं आहे. कारण की ही शिक्षण क्षेत्रातले पवित्र असं आपण शिक्षण क्षेत्राला म्हणतो, त्यातले आपण धोरणं तयार करतो, ते त्या पद्धतीने एक्झिक्यूट केलं आपण, त्या पद्धतीनं उच्च शिक्षणाला एक प्रकारचं अधिष्ठान प्राप्त करून देण्याचं काम आहे. ते जर आपण केलं तर ऍक्च्युअल स्टेट आहे त्याला एक कुठेतरी दिग्दर्शन होईल. तर इथंच जर चुकीच्या पद्धतीचा कारभार असेल, याच ठिकाणी जर वेगळा काही चालू असेल तर तिथं कुठेतरी पायबंद बसून इथं जितकं तुम्ही आदर्श कारभार कराल त्याचा परिणाम, त्याचं प्रतिबिंब तुम्हाला समाजामध्ये दिसणार आहे. कारण की उच्च शिक्षणाचं प्रमाण हल्ली वाढत आहे. आपण बघतोय स्वातंत्र्यानंतर टप्प्याटप्प्यानं आपण उच्च शिक्षणामध्ये खूप प्रगती करत आलेलो आहोत. हे जर बघितलं तर विद्यापीठांचं असं महत्वाचं योगदान समाजासाठी राहिलेलं आहे. त्यामुळं ही फ्रेज कायम वापरली जाते. 1857ला जेव्हा मुंबई विद्यापीठाची स्थापना म्हणजे त्या काळचं बॉम्बे युनिव्हर्सिटी, तर त्याचं जे पुढाकार घेतलेला आहे स्थापनेचा ते जगन्नाथ शंकर शेठ आणि ते पहिले भारतीय आहेत आणि त्यांना त्या विद्यापीठानं मानद सदस्यत्व दिलेलं आहे. ते पण एक सदस्य झाले ना, म्हणजे तसं बघायला हो, त्यांना आपण त्यावेळेचे अधिसभा सदस्य सुद्धा म्हणू शकतो.
म्हणजे पहिले जर तुम्ही असा प्रश्न कधी कराल तर पहिले आदिसभा सदस्य कोण, तर आपण तुम्ही नाना शंकर शेटना सुद्धा आपण असं म्हणता येईल. बरोबर. नेमकी सिनेटची आवश्यकता काय आहे विद्यापीठामध्ये? आता नेमकी ज्या वेळेला लोकांसाठीचं जर एखादी व्यवस्था जर राबवायची असेल तर त्यामध्ये लोकांचा सहभाग आवश्यक असतो. बरोबर. लोकांचा सहभाग निर्धारित कसा करणार, त्याला काही आपण जे त्याचे भागधारक आहेत त्या भागधारकांची एक मंडळ तयार करावं पाहिजे आणि ते मंडळ म्हणजे सिनेट. बरं. ते ऑथॉरिटी म्हणजे सिनेट. आणि आता एक सार्वजनिक विद्यापीठ चालवायचं, त्याची मालकी कोणाची? समाजाची मालकी. बरोबर. समाजाची जर मालकी असेल, समाजासाठी जर एखादी संस्था एखादं विद्यापीठ चालवायचं असेल तर त्यात समाजाचा सहभाग पाहिजे. आता समाजाचा म्हणजे कुणाचा? तर त्यामध्ये खूप वेगवेगळ्या अंगांना एकत्रित केलेलं, वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सना त्या विद्यापीठाच्या त्यामध्ये एकत्रित केलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये आता बघा, शिक्षक प्रतिनिधी आहेत, प्राचार्यांमधील प्रतिनिधी असतात, विद्यापीठाला जे ॲफिलिएटेड संस्था आहेत त्या संस्थांच्या संस्थाचालकांचे प्रतिनिधी असतात, हे संस्थाचालक असतात. त्यानंतर आता विद्यार्थी शिकून ज्या वेळेला बाहेर पडतो, जो पदवी घेतल्यानंतर बाहेर पडतो, त्याला ऍक्च्युअल शिक्षण आणि समाजामध्ये गेल्यानंतर त्या शिक्षणाचा त्याला होणारा उपयोग, तो रोजगारामध्ये असेल किंवा त्याच्या ज्ञानात भर टाकणारा, त्याचं ज्ञान वाढवणारा, व्हॅल्यू ऍड करणारा असेल, त्याला एक काहीतरी अनुभव असतो ऍक्च्युअल शिक्षणाचा आणि समाज शिक्षण घेऊन समाजात गेल्यानंतरचा. बरोबर. मग त्याला त्याचे काही फीडबॅक्स असतात, ते घेणं पण आवश्यक आहे. त्यासाठी पदवीधर मतदारसंघाची रचना केलेली आहे. शिक्षकांचा मतदारसंघ वेगळा, प्राचार्यांचा वेगळा, संस्थाचालकांचा वेगळा, पदवीधरांचा वेगळा. एवढं करून थांबत नाही, एक्स ऑफिशिओ पण त्यामध्ये ऍड केलेले असतात. उदाहरणार्थ जॉईंट डायरेक्टर ऑफ एज्युकेशन असतील हायर एज्युकेशनचे, नंतर इतर काही प्रमुख व्यक्ती असतील. समाजामध्ये योगदान अनेक क्षेत्रांमध्ये, उदाहरणार्थ कृषीमध्ये असेल, वाणिज्यामध्ये असेल, मेडिकलमध्ये असेल, पर्यावरणामध्ये असेल, या विविध 9 ते 10 विविध भागांमध्ये म्हणजे त्या समाजातील महत्वाच्या अंगांमध्ये योगदान दिलेल्या लोकांची 10 सदस्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. जसं राज्यपाल नियुक्त आमदार असतात, राष्ट्रपती नियुक्त खासदार असतात. बरोबर. ते कशातून केलेले असतात? ते त्यांच्या ठराविक अधिकारातून घेतले जातात. ज्या समाजाच्या क्षेत्रामध्ये अनन्यसाधारण काम केलेलं आहे. बरोबर. उदाहरणार्थ उद्योगामध्ये एखाद्या व्यक्तीचं चांगलं काम आहे, पर्यावरणामध्ये एखाद्या व्यक्तीचं चांगलं काम आहे, एखाद्या व्यक्तीचं आरोग्य क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे, कला संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीचं चांगलं काम आहे, त्यांना तिथे नॉमिनेट केलं जातं राज्यपालांकडून की त्यांचे इनपुट, त्यांच्या क्षेत्रातील इनपुट फॉर्मल एज्युकेशनमध्ये यावेत. बरोबर. हायर एज्युकेशनमध्ये म्हणजे आपल्याला हे फॉर्मल एज्युकेशन सिस्टीम आहे, या फॉर्मल एज्युकेशन सिस्टीममध्ये त्यांच्या क्षेत्रातील जे त्यांना वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या इनकॉर्पोरेट व्हाव्यात आपल्या ह्याच्यामध्ये फॉर्मल एज्युकेशनमध्ये, त्यासाठी त्यांची नियुक्ती केलेली आहे. त्यानंतर राज्य विधानसभेचे सदस्य असतात. राज्य विधानसभेचा 2 सदस्य असतात, विधानसभेचे विधान परिषदेचे सदस्य असतात, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी असतात. म्हणजे तुमची जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, त्यातला एक सदस्य असतो, विधानसभेतला एक असतो, विधान परिषदेतला एक असतो. त्याचबरोबर आता तुम्ही म्हणाल की शिक्षकांची म्हणजे सदस्य महाविद्यालयातील पण आहे आणि विद्यापीठ क्षेत्रामध्ये कार्यक्षेत्र म्हणजे विद्यापीठामध्ये अधिविभागांमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांचा एक संघ आहे, त्या संघातील 3 सदस्य असतात. महाविद्यालयांमधील जे शिक्षक आहेत त्यांचा एक संघ केला जातो, त्याच्यातून 10 सदस्य येतात. प्राचार्यांचा संघ केला जातो, त्यांच्यातून 10 सदस्य येतात. संस्थाचालकातून 6 येतात. त्याचबरोबर विद्यापीठातील कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांचा एक प्रतिनिधी असतो, कारण की त्यांचेही प्रश्न आहेत, तेही तेवढेच स्टेक होल्डर आहेत. विद्यापीठ व्यतिरिक्त जे संलग्न संस्था आहेत, शिक्षण संस्था, त्यांच्यातील कर्मचाऱ्यांचा सुद्धा एक प्रतिनिधी असतो. हे सगळे कुलगुरूंच्या कुलपतीद्वारे जे अधिकार कुलगुरूंना दिलेले असतात त्या कुलगुरूंनी नियुक्त केलेले सदस्य काही आता जे सांगितले ते असतात. म्हणजे अशी व्यापक अशी रचना त्या अधिसभेची केलेली असते, जेणेकरून समाजाचं त्या घटकांचं तिथं प्रतिनिधित्व मिळावं. याला परत त्या घटकांचे प्रतिनिधित्व येण्यासाठी
SC कॅटेगरी आहे, ST कॅटेगरीमधील प्रतिनिधित्व येतात, त्यानंतर OBC मधील प्रतिनिधी आहेत, महिलांमधील आहेत, ओपन आहेत, असे सर्व समाज घटकांना तिथे सामावून घेतलं जातं की जेवढे शक्य फीडबॅक आहेत तेवढे फीडबॅक समाजातून यावेत, त्यांच्या एक्सपर्टीज जे आहेत समाजामध्ये त्यांच्याकडून यावेत, त्यांच्या कार्यक्षेत्रातील फीडबॅक यावेत, त्या स्टेक होल्डरचे प्रश्न यावेत. अजून एक सांगायचं राहिलं, अगोदर विद्यार्थी संघ असायचा, UR निवडून यायचे आणि त्याच्यातून युनिव्हर्सिटी चेअरमन आणि युनिव्हर्सिटी सेक्रेटरी व्हायचे. आता ते काही वर्ष झाली त्याला बंदी आहे. त्यांचा विद्यार्थी सचिव, महाविद्यालयात बऱ्याचदा वाद झाले, मारामाऱ्या झाल्या, त्यामुळे त्या निवडणुका बंद झाल्या ना. हो, महाविद्यालयांमध्ये अनेकदा वादाचे प्रसंग घडत असायचे आणि त्याच्यातून काही एक्स्ट्रीम लेवलच्या गोष्टी घडल्या. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे तिथं वेगळ्या पद्धतीनं हल्ले झाले, विद्यार्थ्यांची काही खुनांची काही ठिकाणी घटना घडल्या. त्यामुळं हे वातावरण शिक्षण क्षेत्रातलं काही वेळा डिस्टर्ब व्हावं लागलं आणि विद्यार्थी निवडणुका एक आव्हानात्मक गोष्ट बनली. त्यानंतर राज्य सरकारनं त्यावर बंदी आणून आता विद्यार्थी निवडणुका गुणवत्तेवर होतात, त्या डायरेक्ट होत नाहीत, इनडायरेक्ट होतात. पण अजून सुद्धा UR आणि UCची इलेक्शन आता काही वर्ष झाली थांबलेली आहे. पण विद्यार्थी संघाचा अध्यक्ष आणि विद्यार्थी संघाचा सचिव सुद्धा या अधिसभेचा भाग असतो. आता तो नाहीये, कारण की तो निवड प्रक्रियेलाच थांबलेली असल्या कारणानं तो नाहीये. पण इतक्या साऱ्या घटकांचा यामध्ये विचार केलेला आहे, एकही स्टेक होल्डर त्यामध्ये सोडलेलं नाही. शासकीय अधिकारी त्यामध्ये आहेत, विविध आता विद्यापीठाचे डायरेक्टर आहेत, परीक्षा नियंत्रक असतील, स्पोर्ट्स डायरेक्टर असतील, फिजिकल एज्युकेशनचे डायरेक्टर असतील, राष्ट्रीय सेवा योजनेचे डायरेक्टर आहेत, राष्ट्रीय सेवा योजनेचे डायरेक्टर असतील, त्यानंतर कल्चरल विभागाचे असे डायरेक्टर सुद्धा त्यामध्ये आहेत. इन्क्युबेशन अँड इनोव्हेशन सेंटरचे डायरेक्टर आहेत, यांना सुद्धा या सिनेटचा भाग आहे. आता जे तुम्ही काही स्टेक होल्डरचे उल्लेख केला किंवा जे काही विद्यार्थी आहेत, कर्मचारी आहेत, प्राध्यापक आहेत किंवा इतर ज्या संस्था विद्यापीठाशी निगडीत किंवा संबंधित आहेत, त्या प्रत्येक विभागाला जोडून किंवा त्या प्रत्येक प्रवर्गाला जोडून एक प्रतिनिधी आलेला आहे सिनेटमध्ये. पण विद्यार्थ्यांचे खरे प्रश्न किंवा कर्मचाऱ्यांचे किंवा इतर जो काही परिसर आहे तिथल्या लोकांचे खरे प्रश्न सिनेटपर्यंत पोहोचतात काय खरंच? ते खरे प्रश्न पोचावेत यासाठीची रचना केलेली आहे. त्या घटकांचा प्रतिनिधी तिथं असला पाहिजे आणि त्यानं ते प्रश्न किंवा जनरल प्रश्न कोणतेही तिथं मांडले पाहिजेत, फीडबॅक दिले पाहिजेत आणि नवीन काही कोर्सेस असतील, नवीन अभ्यासक्रम असेल, अनेक गोष्टी असतील, काही अनेक नियम नवीन करायचे असतील, बजेटला मान्यता द्यायची असेल, ऑडिट रिपोर्टला मान्यता द्यायची असेल, वार्षिक अहवालाला मान्यता द्यायची असेल, क्रीडा वार्षिक अहवालाला मान्यता द्यायची असेल, कल्चरल अहवालाला मान्यता द्यायची असेल, या सगळ्या मान्यता या सिनेटमध्ये होतात. तर ह्यामध्ये जसं आपण विधानसभेमध्ये आपण बघतो की एक काय आपण त्याला पार्लमेंटला काय म्हणतो की कायदा करणारं एक सभागृह आणि मंत्रिमंडळ काय असतं ते एक्झिक्यूट करतं. तसं विद्यापीठामध्ये बऱ्याच अंशी विद्यापीठाचे जे महत्वाचे धोरणात्मक निर्णय आहेत ते धोरणात्मक निर्णय घेणं असेल, कायदे करणं असेल, विद्यापीठाच्या अनुषंगाने स्टॅट्यूट करणं असेल, परिनियम करणं असेल, अनेक ठरावांना मंजुरी देणं असेल, धोरणात्मक गोष्टींना, ते वरिष्ठ सभागृह म्हणून ते सिनेटचं काम आहे. त्यानंतर मॅनेजमेंट काउन्सिल आहे, व्यवस्थापन परिषद आहे, ते एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे, ती एक्झिक्यूट करते. तसं मंत्रिमंडळ ही एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे जी त्या पार्लमेंटनं केलेले, सभागृहानं केलेले जे कायदे ते एक्झिक्यूट करण्याचं काम, नियम बनवण्याचं काम, त्याला पोटनियम करणं आणि ते एक्झिक्यूट करणं, रूल्स तयार करणं, एक्झिक्यूट करणं, हे जसं मंत्रिमंडळ करतं तसं इथं मॅनेजमेंट काउन्सिल असते. ती याच सदस्यांमधून परत एक सदस्य, तुम्हाला मगाशी सांगितलं की शिक्षक सदस्य 10 आहेत, त्यातला एक सदस्य मॅनेजमेंट काउन्सिलला जातो, तो एक्झिक्युशनचं काम करतोय, तो एक्झिक्युशनचं करतो. त्यांची एक मॅनेजमेंट काउन्सिल तयार होते, व्यवस्थापन परिषद तयार होते, ते एक्झिक्युशनचं काम करतात. प्राचार्यातले 10 आहेत, त्यातला एक सदस्य तिथं जातो, 2 सदस्य जातात, शिक्षकांमधले 2 जातात, एक रिझर्व्ह मधील जातात आणि एक ओपन मधला जातो, पदवीधर मधले 2 जातात. अशी ती एक मॅनेजमेंट काउन्सिल तयार होते आणि ती एक्झिक्युशनचं काम करते. अनेक अधिकार मंडळ आहेत, हे सिनेट जसं अधिकार मंडळ आहे, प्रमुख अधिकार मंडळ आहे, तसं अनेक अधिकार मंडळ असतात. त्यातलं आता मी तुम्हाला सांगितलं मॅनेजमेंट काउन्सिल, तसं अकॅडमिक काउन्सिल, विद्या परिषद,
हे महत्वाचं विद्याविषयक कामकाज पुढे नेण्यासाठीचं विद्या परिषद हे महत्वाचं असं एक अधिकार मंडळ आहे. म्हणजे अकॅडमिक जे निर्णय आहेत, पासिंग कितीला असलं पाहिजे, की कसं केलं पाहिजे, अभ्यासक्रम एखादा अभ्यासक्रमाला हे करणं मंजुरी देणं असेल किंवा अनेक गोष्टी आहेत. तसं बोर्ड ऑफ स्टडीज आहे, नवीन ऍड करणं, सबस्ट्रॅक्ट करणं, त्यानंतर त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करणं, बऱ्याच जे अभ्यास विषयक विद्याविषयक ज्या गोष्टी आहेत ती ही कामं अकॅडमिक काउन्सिल असेल, बोर्ड ऑफ स्टडीज करत असतात. अभ्यासक्रम तयार करणं असेल, या सगळ्या गोष्टी ह्या अभ्यास मंडळ तयार करत असतात. अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं त्याला अंतिम मंजुरी देणं, ते प्रश्न हे करणं ते अकॅडमिक काउन्सिल करत असते. त्याची पण रचना अशाच पद्धतीची असतेच आणि ही रचना अनेकांना क्लिष्ट वाटते. त्यामुळे अनेकांना असं वाटतं की हे सिनेट म्हणजे आहे काय, हे अकॅडमिक काउन्सिल काय आहे, हे मॅनेजमेंट काउन्सिल काय आहे, असा एक प्रश्न पडतो. त्याची रचना समजत नाही लोकांना. पुढे हेच विचारायचं होतं की हे जसं तुम्ही सांगितलं की विद्यापीठानं किंवा सिनेटनं जे काही सगळे विभाग आहेत त्याला असं सर्वसमावेशक केलेलं आहे. ते विद्यापीठातल्या किंवा महाविद्यालयातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोचते का? म्हणजे जसं आपण मगाच्या प्रश्नात म्हटलं तसं प्रत्येकापर्यंत हे माहीत होतं का की त्याचा साधारण समजा 4 वर्षाचा अभ्यासक्रम कालावधी आहे किंवा 5 वर्षाचा, तर ह्या कालावधीत त्याला कधी सिनेटशी कधी ह्या शासकीय जे काम आहे विद्यापीठाचं ह्याच्याशी संबंध येतो? तसं म्हणायला गेलं तर अनेकांचा संबंध येत नाही. बरोबर. अनेकांना हे सभागृह काय आहे किंवा विद्यापीठ प्रशासन कसं चालतं हेच मुळात माहीत नसतं. किंवा ते राजकारण करणारे ठराविक तीच लोक आहेत किंवा सिनेटमध्ये येणारे तेच चेहरे आहेत. मग आपल्याचे काही घेणं देणं नाही, मग मी का भरावं फॉर्म, मी का द्यावं निवडून. मुळात कसं आहे, ही जी इलेक्शन आहे ही जनरल इलेक्शन नसते किंवा जनरल सभा म्हणजे जे सभागृह आहे जनरल इलेक्शन जसं आपण म्हणतो तसं नाहीये. हे स्पेसिफिक आहे, शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे, हे संस्थांशी संबंधित आहे, हे विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी, प्राचार्यांशी संबंधित आहे, कर्मचाऱ्यांशी संबंधित आहे. त्यामुळे स्कोप तो त्या अँगलला लिमिटेड झालेला आहे. जनरल सभागृह आपण बघितलं त्यासाठी जनरल कोणीही भारताचा नागरिक जो 18 वर्षे पूर्ण झालेला आहे तो मतदान करतो. 21 वर्षे पूर्ण झालेला स्थानिक स्वराज्य संस्थेत 25 वर्षे झाली की तो विधानसभेमध्ये 30 वर्षे पूर्ण असणारा कोणीही लोकसभेसाठी पात्र असतो. त्या पद्धतीचे हे जनरल सभागृह नाही किंवा त्याला फेम पण याची व्याप्ती मर्यादित आहे. फेम नसेल पण याची व्याप्ती मर्यादित आहे कारण की हे समजत नाही. एक साधा विषय आहे की सार्वजनिक विद्यापीठ ही समाजाच्या मालकीची आहेत, मग त्या रन कोणी करायच्या? बरोबर. कारण की याची व्याप्ती आणि याचे स्टेक होल्डर आणि संवेदनशील घटक आहे. अनेक घडामोडी घडत असतात, शिक्षकांचे प्रश्न असतात, विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रश्न असतात, शिक्षण विषयक शिक्षण क्षेत्राचेच वेगळे प्रश्न आहेत. कारण की आपल्याला कायम त्यामध्ये सातत्यानं अपडेशन पाहिजे असतं, व्यवसायाभिमुख आपल्याला अभ्यासक्रमाची आवश्यकता असते. या रोजगाराभिमुख आपल्याला त्या अभ्यासक्रमाची आवश्यकता असते. या सगळ्या गोष्टी, याची चॅलेंजेस जे आहेत, याची आव्हानं आहेत ती प्रचंड प्रमाणात आहेत. आणि शिक्षण क्षेत्र एक सॉफ्ट टार्गेट म्हणून पण बघितलं जातं. बरोबर. शिक्षण असेल, आरोग्य क्षेत्र असेल, त्यामुळं तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं या गोष्टीशी डायरेक्ट संबंध लोकांचा येत नसल्यामुळं आता मला तुम्ही सांगा की तुमचा आपल्या लोकप्रतिनिधींशी डायरेक्ट संबंध किती आलेला आहे? खूप कमी. ही प्रक्रिया तर कमी होत चाललेली आहे. आपला तसा म्हणजे बोर्डवर बघितलं, एखाद्या फ्लेक्सवर बघितलं, इथपर्यंत झालेलं आहे. मग अगोदर ही संकल्पना वेगळी होती, सार्वजनिक क्षेत्र अगोदर मोठे होतं. आता सार्वजनिक क्षेत्राचीच व्याप्ती कमी होत चाललेली आहे आणि खाजगी क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे लोकांचा सरकारी व्यवस्थेशी असणारा संपर्क आणि संबंध कमी होत चाललेला आहे. त्यामुळं त्याचा फटका या सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला पण बसलेलाच आहे. आणि सार्वजनिक व्यवस्थेच्या पोटामध्ये सार्वजनिक शिक्षण व्यवस्था आहे. एकूण भारताच्या सार्वजनिक व्यवस्थेमधला एक छोटा भाग सार्वजनिक शिक्षणाचा आहे. मग हे सगळं ही व्यवस्था हे करत असताना जशी ते लोकप्रतिनिधी असतात तशाच काही लोकप्रतिनिधींद्वारे, काही नामनिर्देशित सदस्यांद्वारे हे सभागृह चालवलं जातं. याचे अध्यक्ष असतात मान्य कुलपती महोदय, जे आपले राज्यपाल असतात, आणि त्यांच्या वतीनं मान्य कुलगुरू महोदय त्याचे अध्यक्ष असतात सभेचे. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही
सभा होत असते. बरोबर. त्यामुळं याची व्याप्ती मर्यादित आहे, शिक्षण क्षेत्रापुरती मर्यादित आहे आणि याचे कामकाज तसं किचकट आहे आणि लोकांना जे पोचायचे प्रश्न पोचत असतात. म्हणजे आता समजा की तुम्ही म्हटलं की विद्यार्थ्यांचे प्रश्न पोचणार की नाहीत, कारण की ह्या क्षेत्रातील लोकांचा समाजातील संस्थांशी, शिक्षण संस्था असतील, विद्यार्थी असतील, शिक्षक पालक असतील यांचा संपर्क येत असतो, म्हणून ते त्याचा भाग असतात त्या व्यवस्थेचा. आता विद्यार्थ्यांचे प्रश्न अनेक वेळेला आपण त्यासाठी विद्यार्थी संघाचा अध्यक्ष आहे, त्यानंतर पदवीधर लोक आहेत जे आमच्यासारखे पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. आम्हाला जास्त विद्यार्थ्यांशी जास्त जवळचा संपर्क आहे. शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडतात, प्राचार्य मांडतात, संस्थाचालक मांडतात, कारण की विद्यार्थी हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. तुम्ही विद्यार्थी वजा करा विद्यापीठामध्ये, तुम्ही त्याची कल्पना करू शकत नाही. बरोबर. त्यामुळे विद्यार्थी महत्वाचा आहे, शिक्षण महत्वाचं आहे. या विद्यार्थी केंद्रित धरूनच या गोष्टी ऍक्टिव्हिटी चालतात, प्रश्न उपस्थित केले जातात. त्याला जेवढं चांगल्या पद्धतीचं शिक्षण देता येईल, त्याला कमीत कमी त्रासामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये चांगल्यात चांगलं शिक्षण, वेगवान शिक्षण, गतिमान शिक्षण, चांगले अभ्यासक्रम देण्याचं काम या अधिसभेच्या माध्यमातून होत असतं. ते सदस्य प्रयत्न करत असतात. तुम्ही एक्झिक्युशन बद्दल विचाराल तर त्याला तुम्ही अनेक प्रश्न आहेत समाजामध्ये. मगाशी आपली चर्चा इतर विद्यापीठांबरोबर झाली. आपण परवा वृत्तपत्रामध्ये पाहिलं की भारतामध्ये पहिल्या 500 विद्यापीठांमध्ये फक्त एकच विद्यापीठ आहे. बरोबर. ही जी स्पर्धा बघितली तर ही स्पर्धा ही समस्पर्धा नाही, विषम स्पर्धा चालू आहे. म्हणजे ती काय म्हणतात ते, ज्याच्यावर आपण तुलना तरी करू शकतो का, अशा पद्धतीची स्पर्धा, आव्हानं मोठी आहेत. पण मी आपल्या जो प्रश्न केला होता त्याला मला वाटतं की मी ते उत्तर, विद्यार्थ्यांचे जे प्राथमिक प्रश्न आहेत, हॉस्टेल असेल, अभ्यासिका असेल, तसंच प्राध्यापकांचे पण आहेत, CIP चे प्रश्न आहेत. ह्याला जोडून मला अजून विचारायचं होतं की नेमकं जेव्हा अधिसभा काम करते किंवा जे कामकाज पाहते, तर एक अधिसभा सदस्य कोणत्या पद्धतीचं अभिप्रेत आहे अधिसभेला, म्हणजे काय अभिप्रेत आहे, कशा पद्धतीचा सदस्य असायला पाहिजे तो? सगळ्यात महत्वाचं, तुम्ही वकील आहे म्हणून सांगतोय असं नाही, की ज्या कायद्याद्वारे सार्वजनिक विद्यापीठ चालतात, मी मगाशी म्हणालो की महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016, बरोबर, त्याची आपल्याला माहिती पाहिजे. अधिसभेची कार्य काय आहेत, अधिसभा सदस्याला नेमकं काही गोष्टी करता येतात, कुठले ठराव आणता येतात, प्रश्न कशावर विचारले पाहिजेत, अधिसभेची रचना कशी आहे, विद्यापीठाची कामकाज कसं चालतं, अधिकार मंडळे किती आहेत, जवळपास 28-29 अधिकार मंडळ आहेत विद्यापीठामध्ये. त्यानंतर वेगवेगळ्या समित्या असतात, अनेक बोर्ड आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, मंडळ आहेत, अधिकार मंडळ आहेत, समित्या आहेत. यांचं कामकाज कसं चालतं, त्यांचं नियमन कसं होतं, याची माहिती असणं आवश्यक आहे. सभागृहाचं कामकाज कसं चालावं यासाठीचे परिनियम आहे, तो परिनियम माहिती असला पाहिजे. किती मिनिटांमध्ये प्रश्न मांडला पाहिजे, काय प्रश्न मांडला पाहिजे, त्याला खाजगी स्वरूप नसायला पाहिजे, सार्वजनिक हिताचं असलं पाहिजे, स्पेसिफिक नामोल्लेख टाळला पाहिजे, वैयक्तिक माहिती उघड होऊ नये, किंवा बऱ्याच काही गोष्टी आहेत कॉन्फिडेन्शियल आहे. कॉन्फिडेन्शियल, पण तसं या सभागृहाला कॉन्फिडेन्शियल म्हणता येणार नाही, पण व्यवस्थापन परिषदेतले काही निर्णय, काही त्यातले इतिवृत्त आहेत, ते कॉन्फिडेन्शियल स्वरूपामध्ये असतात. पण तुम्ही जसं आता म्हणालात ना, त्या पद्धतीनं अनेक गोष्टींचं पहिला कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे, शिक्षण क्षेत्राचं ज्ञान असलं पाहिजे, शिक्षणशास्त्राचं ज्ञान असलं पाहिजे, आणि एक प्रामाणिक तळमळ असली पाहिजे या व्यवस्थेबद्दल, सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेबद्दल विशेषतः प्रामाणिक तळमळ आणि उद्देश काहीतरी चांगला पाहिजे, व्हॅल्यू ऍड करणारा उद्देश पाहिजे. या गोष्टी असतील तर यांनी यावं, त्यांचं स्वागत आहे. अन्यथा तिथं येऊन जागा भरण्यात काय अर्थ नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आता तुम्ही बोलल्याप्रमाणे की विद्यापीठात विविध 28 विभाग आहेत आणि त्याचं सिनेट मार्फत काम चालतंय. ते विद्यार्थ्यांचा जसा कमी संबंध येतोय, पण त्यांचं काम चालूच आहे. परत बोलताना मग अशी एकदा उल्लेख झालेला की क्लस्टर युनिव्हर्सिटीज व्हायला लागलेत किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीज व्हायलेत. तर हे जे अधिसभेचं स्वरूप आहे हे संपुष्टात येणार आहे का भविष्यात? तुम्ही विद्यापीठामध्ये आता 32 अधिविभाग आहेत आणि विविध अधिकार मंडळ आहेत, विविध विभाग, प्रशासकीय विभाग आहेत.
आणि यांचं काम तुम्ही म्हणताय तसं चालू असतं, विद्यार्थ्यांचं संदर्भात असेल, इतर स्टेक होल्डर्सच्या संदर्भामध्ये असेल. आणि क्लस्टर विद्यापीठ व्हायला लागलेले आहेत. नुसते क्लस्टर विद्यापीठ होत नाही आहेत, तर अनेक संस्था या स्वायत्त होत आहेत. ऑटोनॉमस त्यांना स्टेटस प्राप्त होत आहे. अनेक जे इंजिनिअरिंग महाविद्यालय होते ते आता परत त्या बाटूकडे गेलेले आहेत, लोणेरेला. म्हणजे ते डिॲफिलिएट झालेले आहेत आमच्या विद्यापीठातून. त्यानंतर मेडिकल अगोदरच डिॲफिलिएटेड झालेले होते. सध्या तरी फार्मसी आहेत, लॉचे आहेत. दिवसेंदिवस अभिमत विद्यापीठांचं प्रमाण वाढणार आहे, क्लस्टर विद्यापीठांचं प्रमाण वाढणार आहे, स्वायत्त संस्थांचं प्रमाण वाढणार आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यापीठांचं स्थान तसंच राहणार आहे का, हा तुमचा बेसिक प्रश्न आहे. बरोबर. मला असं आता वाटतंय की हा एक ट्रेंड होता स्वायत्त होण्याचा, क्लस्टर युनिव्हर्सिटीजचा. केवळ स्वायत्त झालो, क्लस्टर युनिव्हर्सिटी झालो, युनिव्हर्सिटी स्टेटस मिळाला म्हणजे तसा तो दर्जा तयार करणं, टिकवणं ही व्यवस्था खूप मोठी आहे. बरोबर आहे. तेवढा प्रशासक वर्ग, तेवढे कर्मचारी, एवढी उपलब्धता असणे, त्यांचे पगार करणे, त्यामध्ये सुसूत्रता प्रस्थापित करणे आणि विद्यापीठाला आता जे अस्तित्वात असणाऱ्या विद्यापीठाला पर्यायी व्यवस्था क्लस्टर आणि ऑटोनॉमस संस्थांच्या माध्यमातून देणे ही खूप मोठी आव्हानात्मक अशी गोष्ट आहे. आणि ती राखणं तितकी सोपी गोष्ट नाही. फक्त सरकारला पेलवू शकते. सरकारला पेलू शकतं, कारण की सरकारचा उद्योगच प्रॉफिट मेकिंग नसणार आहे, म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट. बरोबर. हे सूत्र आहे शिक्षण क्षेत्राचं. कुठलीही विद्यापीठ, क्लस्टर असेल किंवा ऑटोनॉमस संस्था असतील किंवा अभिमत असेल किंवा सार्वजनिक विद्यापीठ असेल, त्यांचा उद्देशच नॉट फॉर प्रॉफिट असतो. पण सरकार ती इन्व्हेस्ट करू शकते. तेवढी इन्व्हेस्टमेंट खाजगी संस्थांना शक्य नाही, जेवढी इन्व्हेस्टमेंट ज्या पद्धतीनं करू शकते. तर आमच्या विद्यापीठाचं जर बघितलं तर 550 ते 550 कोटीचं प्रत्येक वर्षाचं बजेट आहे. विद्यापीठाचं बजेट 550-550 कोटींचं आहे. पगारांवर आमचे 70-75% खर्च होतात. तेवढी खर्च करण्याची कॅपॅसिटी इतर विद्यापीठांची नाही. अशा पद्धतीच्या स्वायत्त संस्थांची, क्लस्टर विद्यापीठांची आता आहे आणि भविष्यात होईल यावर साशंकता आहे मला व्यक्तिशः. त्यामुळं आता ट्रेंड जरी तसा असला तरी ते व्यवस्थापन होणं, ते व्यवस्था ती नियंत्रित ठेवणं आणि त्या व्यवस्थेला पूरक असं वातावरण कायमस्वरूपी राहणं हे खूप क्लिष्ट आहे. आणि तुम्ही परीक्षा व्यवस्थेचं जर उदाहरण घेतलं की परीक्षा घेणं अत्यंत क्रिटिकल टास्क आहे, अत्यंत संवेदनशील सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. ती परीक्षा, विद्यापीठाची परीक्षा घेणं ची परत यंत्रणा आहे, रिचेकिंग आहे, रिव्हॅल्युएशन आहे. तुम्ही ते परत त्याचं तुम्हाला फोटोकॉपी मिळते, ती तुम्ही परीक्षा कंडक्ट करण्याच्याच वेगळी प्रोसिजर आहे. ती एवढी की एक विभागातले 200-200 कर्मचारी वर्षभर तेच काम करत असतात त्या परीक्षेची. ही सगळी यंत्रणा राबवणं आणि मग ती जर यंत्रणा केली तर ती मर्यादित स्वरूपाचं असेल ना. जर तुम्ही 2-3 कॉलेज पुरतं जर तुमचं क्लस्टर युनिव्हर्सिटी असेल आणि त्या नावानं त्या विद्यापीठाची जर डिग्री मिळत असेल तर प्रश्न पुन्हा काय तयार होतो की ब्रँडचा तयार होतो. बरोबर. आणि रेकग्निशनचा तयार होतो. तेवढं रेकग्निशन तुम्हाला मिळेल का? जे आता तुम्ही नाव घेतल्यानंतर जे तुम्हाला आता शिवाजी विद्यापीठ म्हटलं की एक ब्रँड आहे, एक शिवाजी विद्यापीठ म्हटलं की म्हणजे महाराष्ट्रापुरता म्हटलं, देशात जर विचार केला तर एक प्रकारचं एक विश्वासार्हता आहे. तशा पद्धतीची विश्वासार्हता एक दुसरा प्रश्न तयार झाला, ब्रँडचा प्रश्न झाला, एक व्यवस्थापनाचा प्रश्न झाला. असे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांमुळं मला व्यक्तिशः साशंकता आहे. त्यामुळे तो ट्रेंड रिव्हर्स होऊ शकेल. बरोबर. म्हणजे व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून तो रिव्हर्स होईल आणि ती ऑटोनॉमी केवळ
अभ्यासक्रमांच्या बाबतीत राहील, परीक्षा घेण्याच्या बाबतीत राहू शकेल मर्यादित अर्थानं. पण ते परत विद्यापीठाचे म्हणजे शिवाजी विद्यापीठाचे किंवा इतर जे महत्त्वाचे आता ऑटोनॉमस जे इन्स्टिट्यूट आहेत ते त्यांना डिग्री अलॉट होताना विद्यापीठाचीच होते. बरोबर. फक्त अभ्यासक्रम तयार करणं ते स्वतः करतात आणि परीक्षा घेणं हा टास्क तिकडे आहे. त्यामुळं ऑटोनॉमी पुरताच जरी तो प्रवास राहिला तरी तो तितका सोपा नाही, तोही खडतर आहे. बरोबर. त्यामुळे पुन्हा तो रिव्हर्स ट्रेंड होऊ शकेल. त्यासाठी आता आमची जबाबदारी काय आहे, विद्यापीठ म्हणून आता जे आपण अभ्यासक्रम देतोय ते अभ्यासक्रम नाविन्यपूर्ण असले पाहिजेत, कॉम्पिटेटिव्ह असले पाहिजेत, म्हणजे स्पर्धात्मक असले पाहिजेत, ते रोजगारक्षम असले पाहिजेत आणि सातत्यानं अपडेट होणारे अभ्यासक्रम पाहिजेत. हे आम्ही जर देऊ शकलो, परीक्षा व्यवस्था चांगली चालू आहे आमची, ती अजून चांगली सक्षम केली तर हा ट्रेंड आपण कुठेतरी थोपवू शकतो. मी एक उदाहरण तुम्हाला देतो. मी एक ठराव आणलेला होता सिनेटमध्ये की आपण जो अभ्यासक्रम तयार करतो ना तोच आउटसोर्स करावा, म्हणजे तो पूर्ण काढून नाही. आता अभ्यास मंडळांचं आणि अकॅडमिक काउन्सिलचं काही त्यामध्ये रोल आहे, योगदान आहे अभ्यासक्रम तयार करणं. पण आम्ही काय अनुभवलेले आहेत की काही आता सिलेबस आहेत की लॉच्या विद्यार्थ्यांना हे रिलेट होऊ शकेल की जे रिपील केलेले जे ऍक्ट्स आहेत, जे काढलेले कायदे आहेत ते सुद्धा अभ्यासक्रमामध्ये अनेकदा होते. अभ्यासक्रम अत्यंत कॉम्पिटेटिव्ह असणं, तो अपडेटेड असणं आता आवश्यक आहे. मग तिथं कुठेतरी आम्ही कमी पडतोय. म्हणून मी उपरोधिक ठराव आणला होता की जर आपल्याला जमत नसेल विद्यापीठ म्हणून तर आपण तेवढाच अभ्यासक्रम तयार करण्याचा भाग आपण आउटसोर्स करूया. म्हणजे कुणाकडून तरी आपण अशी एजन्सी जी वर्ल्ड क्लास आहे, मोठमोठ्या युनिव्हर्सिटीजना ते अभ्यासक्रम डिझाईन करतात किंवा असे रिसोर्स पर्सन आहेत की ते अभ्यासक्रम तयार करतील आणि त्यासाठी आपण पाहिजे खावा तर खर्च करू. कारण की आता होतंय काय की आम्ही इन्सेंटिव्हला कमी पडतो ना. आता जे प्राध्यापक आहेत विद्यापीठातील असतील किंवा इतर संस्थांमधील असतील ते बोर्ड ऑफ स्टडीजवर येतात, त्यांचा चेअरमन होतो, मग त्या प्राध्यापकांच्या माध्यमातून अभ्यासक्रम तयार होतो. पण त्याला असं काही इन्सेंटिव्ह मिळत नाही की तो ड्राईव्ह करेल की चांगला कॉम्पिटेटिव्ह अभ्यासक्रम तयार करण्यासाठी. जर ते प्राध्यापक फक्त आपलं एक टास्क आहे अभ्यासक्रम तयार करण्याचं म्हणून जे ते करायला लागले, त्यांनी हे जर त्याचे हे फॅक्टर लक्षात घेतले नाहीत तर ते पाट्या टाकण्याचं काम होईल. त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट कशावर होईल तर आमच्या एनरोलमेंट रेशोवर होणार आहे. बरोबर. आता दुसरी बाजू प्राध्यापकांची अशी आहे की प्राध्यापकच नाही आहेत, संस्थांची जी क्षमता आहे प्राध्यापक भरायची 100 आहे तर 10% प्राध्यापक काम करत आहेत. विद्यापीठामध्ये सुद्धा जर क्षमता 100 असेल तर 20% 30% प्राध्यापक आहेत. मग ह्या 70%चा पण लोड ते कॅरी करतायत ना. बरोबर. त्यांच्यावरही प्रेशर आहे. अशा परिस्थितीत आपण कुठला तरी मार्ग काढला पाहिजे. एखादी अशी संस्था असेल की ती किंवा महाराष्ट्र सरकारनं अशी संस्था तयार करावी की ती अकॅडमिक बाबीच फक्त अकॅडमिक डेव्हलपमेंटसाठी जो सिलेबस आहे तो सिलेबसच फक्त तयार करेल. जसे NCERT करते माध्यमिक शिक्षणामध्ये, तसा सिलेबस तयार करणारी एक एजन्सी का असू नये. बरोबर आहे. तो विचार महाराष्ट्र शासनाने करावा ना. जर सार्वजनिक विद्यापीठांचं एकत्रित हित जर आपल्याला जर केंद्रस्थानी असेल महाराष्ट्र राज्य म्हणून, तर राज्यानं जर पुढाकार घेतला किंवा तशी ऑटोनॉमी आम्हाला विद्यापीठ म्हणून दिली तर विद्यापीठानं सुद्धा तसे प्रयत्न करायला काय हरकत आहे. कारण की अनेक असे रिसोर्स पर्सन आहेत की ते तळमळीनं त्यांची एक्सपर्टी आहे त्याचा वापर करून ते करू शकतात. या गोष्टीचा कुठेतरी विचार करायला पाहिजे. बरोबर. मग याच गोष्टी आहेत की तो जो ट्रेंड आहे तो रिव्हर्स करतील. मोठं दुर्ग उत्तर होतं आणि बरंचसं काय नवीन ऐकायला मिळालं त्यातनं. परत तिकडे देतोय आपण की म्हणजे एवढं बजेट आहे एखाद्या विद्यापीठाला आणि त्यामध्ये काम करणारे कर्मचारी, एक सिनेटर म्हणून काय मानधन असते विद्यापीठात तुम्हाला? म्हणजे हा मुद्दा म्हणता एखादा जेव्हा आमदार निवडून येतोय तर टर्म काय 5 वर्षाचे, उर्वरित आयुष्यभर त्याला मिळणार पेन्शन आहे. मग शिक्षण क्षेत्रात तसं तुलनेनं कमी बजेट आहे, म्हणजे शिक्षण क्षेत्राला मिळणार आणि त्यातलं मग एका सिनेटरला तो परत तुम्ही इन्सेंटिव्हचा मुद्दा पण मांडलेला, तर ते किती महत्वाचं आहे आणि काय पद्धतीचं
मानधन मिळतंय? आता हा प्रश्न विचारल्यानंतर आपण हसलात, मी हसलो की 90 रुपये मानधन प्रत्येक अधिसभेला सदस्यांना दिलं जातं. प्रत्येक अधिसभेला? हा, प्रत्येक अधिसभेला दिवसभर चालते. सकाळी 10ला सुरू होते, रात्री 10ला संपते. आणि अशा किती अधिसभा होतात वर्षभरात? वर्षातून 2 अधिसभा होतात. म्हणजे किमान तरतूद आहे. म्हणजे अशी तरतूद नाही की इतक्या व्हाव्यात, पण मिनिमम इतक्या झाल्या पाहिजेत. म्हणजे संसदेचं किंवा विधानसभेचे 2 अधिवेशन होतात पावसाळी त्या धर्तीवर. म्हणून मगाशी म्हणालो की त्या धर्तीवर रचना असल्यामुळं अधिसभा, विधानसभा, लोकसभा यात साम्य आहे. आणि संसदीय राजकारणाची सुरुवात अनेक राजकीय नेत्यांना इथून वाटते. तसंच सेम आहे. 2 सत्र मिनिमम आहेत. स्पेशल अधिवेशन जसं होतं बजेटचं होतं, तसं स्पेशल सुद्धा इथं विद्यापीठाचं होतं. तर परवा लोकसभेच्या इलेक्शन होत्या, त्याच्या अगोदर स्पेशल सेशन घेतलं होतं, कारण बजेट मंजूर करणं आवश्यक होतं मार्च महिन्यामध्ये. बरोबर. त्यानंतर अशा पद्धतीचं तुम्ही म्हटलात की 90 रुपये ही रक्कम असते. ही म्हणजे ती मानधन म्हणून दिली जाते. आता माझं उदाहरण द्याल तर मी पहिल्या अधिसभेलाच पत्र दिलं होतं की माझं जे काही मानधन असणार आहे 5 वर्ष, तर मी कमवा शिका हॉस्टेल आहे आमच्या इथं महिलांचं विद्यापीठामध्ये, त्याला आपण वर्क करून मी पहिल्या अधिसभेमध्ये दिलेलं होतं. पण मानधन तुम्ही म्हणता की आमदारांना, खासदारांना अशा पद्धतीचं मानधन असतं, त्यानंतर निवृत्ती वेतन वगैरे असतं, तो भाग वेगळा आहे. त्या चर्चेमध्ये जाण्यात अर्थ नाही. पण मला वाटतं की मानधन हा निराळा मुद्दा आहे. पण विद्यापीठानं अशी तरतूद काही करणं आवश्यक आहे की अभ्यास मटेरियल किंवा त्यांचं जर आपल्याला जर काही गोष्टी करायच्या असतील तर अभ्यास दौरे काहीतरी करायला पाहिजे. मानधन जरी नसेल तर किमान तिथले जे महत्वाचं सभागृह म्हणून अभ्यास दौरे झाले पाहिजेत की महत्वाच्या संस्था काय आहेत, त्यांचं कामकाज कसं चालतं, तिथल्या गोष्टी, तिथलं वातावरण यांच्याशी कुठेतरी अधिकार मंडळांना तिथं आपण व्हिजिट करणं आवश्यक आहे. किंवा त्याच्यासाठीचा इन्सेंटिव्ह, तुम्ही अभ्यास करा त्याच्यासाठीचा इन्सेंटिव्ह म्हणून काहीतरी असणं आवश्यक आहे. त्याचा रिपोर्ट करावा. तो रिपोर्ट जशी समिती तयार करते तसा समिती तो अहवाल विद्यापीठाला सादर करावा आणि त्या सूचनांद्वारे एखादी निर्णय, पॉलिसी मेकिंगचे काही जे धोरणात्मक निर्णय आहेत ते विद्यापीठ घ्यावं. अशा पद्धतीनं सुधारणा करता येऊ शकतं. खाजगी विद्यापीठ आणि शासकीय म्हणजे सरकारनं दिलेल्या फंड्सवर किंवा सरकारनं चालवलेली विद्यापीठ, अशा हिशोबानं जेव्हा आपण चर्चा करतोय आणि मग परत इन्सेंटिव्हचा मुद्दा घेतोय, शरद पवार जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा त्यावेळेचे जे तत्कालीन अधिकारी आहेत त्यांना घेऊन एक परदेशी दौरा केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी बरेच नेमकं काय प्रशासकीय काम चालतंय शेतीविषयी, तसं विद्यापीठानं करावं असा खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय तुम्ही. परदेश असंच नाही मी म्हणतोय, म्हणजे हे वेगळ्या अंगानं बघणारे प्रेक्षक घेऊ शकतील की उदाहरणार्थ टाटा इन्स्टिट्यूट सारखे काही संस्था चांगल्या आहेत, टीस सारख्या आहेत. बरोबर. त्यानंतर तुमच्या IIT सारख्या संस्था आहेत, IIM सारख्या आहेत, एम्स सारख्या संस्था आहेत. आपल्या भारतातल्या सुद्धा काही आहेत ना, JNU आहे. अभिषेक, विद्यापीठाचं जे सिनेट आहे त्याची निवडणूक प्रक्रिया कशी आहे? ही जी निवडणूक प्रक्रिया असते ती रेग्युलर जी आपल्याला जी सवय आहे मतदार म्हणून मतदान करण्याची, बरोबर, की तशा पद्धतीची ही निवडणूक नसते. म्हणजे आपण एक उमेदवार आहे त्याला आपल्याला निवडून द्यायचं असतं, त्याला आपण मतदान करतो, इतर उमेदवारांना आपण मतदान करत नाही. तशा पद्धतीची ही निवडणूक नसते. ही निवडणूक प्रेफरन्शियल पद्धतीची असते, प्राधान्यक्रम द्यायचा असतो. समजा की एखाद्या मतदारसंघामध्ये जेवढे उमेदवार आहेत तेवढ्या सगळ्यांना आपण मतदान करू शकतो, पण ते देत असताना आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा असतो. समजा की माझा पहिल्या पसंतीचा उमेदवार अमुक अमुक आहे, X आहे, तर मी त्याला 1 नंबर देणार, त्याच्या नावापुढं मला 1 लिहावं लागतं. असं मी इतर सगळ्या, मग त्यानंतर मी दुसरा, त्यानंतर मला कोण आवडेल तर अमुक अमुक Y आवडतो, त्याला मी 2 नंबर देणार त्याच्या नावापुढं. नंतर मला त्यानंतर कुठला आवडतो, Z आवडतो, तर त्याच्या पुढे मी 3 अंक देणार. मग ते अंक आपल्याला काढायचे असतात, एक तर ते रोमन लिपीत असतील, मराठीत असतील किंवा इंग्रजीमध्ये असतील. अशा पद्धतीचे अंक त्याच्या समोर लिहायचे असतात. ही प्रेफरन्शियल वोटिंग सिस्टीम आहे, जी बॅलेट पेपरवर होते. मग थोडी किचकट आहे, ती समजत नाही साधारणपणे, पण त्या प्रक्रियेत आल्यानंतर ती गोष्ट समजते. तुमचा अनुभव कसा होता निवडणुकीदरम्यान? निवडणुकीच्या दरम्यान तर म्हणाल तरी माझ्यासाठी ही पद्धत, ही निवडणूक पहिल्यांदाच मी लढवत होतो. तर ही जी प्रेफरन्शियल आपण ही पद्धत पहिला मी जाणून घेतली, कशा पद्धतीनं उमेदवार निवडला जातो आणि आपल्याला मतं मिळवण्यासाठी काय करावं लागेल.
तर ही पद्धत पहिला का ठेवण्यात आलेली? तुम्ही म्हणाल की अशी रेग्युलर असते, आपल्याला 10च निवडायचे तर 10 पद्धतीनं आपण निवडू शकता. ही पद्धत का घेतली? कारण की असं समजलं जातं की ही अधिसभेची निवडणूक आहे, एका विद्यापीठाची निवडणूक आहे. त्यामुळे मत देणारा माणूस किमान पदवीधर आहे. पदवीधर पदवीधराला मतदान करतो, शिक्षक शिक्षकाला करतो, प्राचार्य प्राचार्याला करतो, संस्थाचालक संस्थाचालकांना करतात. हे किमान शिक्षण झालेले पदवीधारक बेसिक सर्व मतदार असतात. त्यामुळे पदवीधराला प्राधान्यक्रमाची इलेक्शन कशी त्याला मत द्यायचं त्या इलेक्शनमध्ये हे माहीत असावं असं एक गृहीतक धरलेलं आहे. त्या गृहीतकावर आधारित असते. म्हणजे काय की आपल्या जनरल इलेक्शनमध्ये सर्वसामान्य जो अशिक्षित आहे, शिक्षित नाही, त्याला निवडणुकीचा सेन्स नाही, म्हणजे काय द्यायचं कशा पद्धती शिक्षण नाही त्या ह्याचं, तरी सुद्धा त्याला एक उमेदवार एका पक्षाला किंवा अपक्षाला तो मतदान देणं ते सोपं आहे, सोपी पद्धत आहे. पण ही अधिक प्रगल्भ पद्धत आहे लोकशाहीमधली. म्हणजे मला हा उमेदवार पण आहे, हा पण चांगला आहे, पण त्यातला सरस कुठला आहे, त्याच्यापेक्षा अजून कोण आहे, असं आपण ते एक उतरंड किंवा तो त्या पसंतीनं त्या उतरती क्रमानं किंवा चढत्या क्रमानं आपण देऊ शकतो. म्हणजे मला जर तुम्ही आवडत असाल 1 नंबरला या सगळ्या 10 मध्ये, मी तुम्हाला 1 देणार. त्यानंतर दुसऱ्या कोणाला मी देऊ शकतो, दुसऱ्याला मी देऊ शकतो, सगळ्यांना आपण मतदान करू शकतो. ही प्रगल्भ पद्धत आहे. त्यानंतर प्रमाणशीर पद्धतीत ती वेगळा भाग आहे, तो आपण तिकडे जायला नको. पण ही पद्धत मी पहिला समजून घेतली. मला तुम्ही म्हणाल की तुम्ही ह्या निवडणुकीकडं कसं बघता किंवा तुम्ही आला कसं, तर मी याच्या अगोदर विद्यार्थी चळवळीमध्ये काम केलेलं आहे. शिक्षणाबद्दल मला विशेष आत्मीयता आहे. आणि शिक्षक असं एकमेव साधन आहे, ते समाज बदलाचं साधन होऊ शकतं, हत्यार होऊ शकतं. तर जर आपलं साध्य जर सामाजिक परिवर्तनाचं असेल तर ह्या शिक्षणाच्या माध्यमातून ते साध्य करण्यासाठी आपल्याला साधन म्हणून शिक्षणाचा हत्यार वापरावा लागेल. लोक आता शिक्षण म्हणजे काय हाच सगळ्यात मूलभूत प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नासाठी सगळं आता हे जे चालू आहे ना, की आपण ते खरोखर अचीव करतोय काय, म्हणजे जी शिक्षण पद्धती असेल, परीक्षा पद्धती असेल, यातून आपला ऑब्जेक्टिव्ह आपण साध्य करतोय का. तुम्ही जे आता महत्वाचं बोलला की एकदम की शिक्षणाचा आपण हत्यार म्हणून कसा वापर करू शकतोय किंवा होतोय, तर हे सगळं होत असताना एवढ्या सगळ्या प्रक्रिया आहेत विद्यापीठाच्या, पण विद्यार्थ्यांचे वेगळे प्रश्न आहेत. बेकारीचा प्रश्न आहे, एवढे विभाग असून विद्यार्थी शिक्षण घेतात आणि तरीसुद्धा नोकऱ्यांचा प्रश्न आहे. मग अशा पद्धतीचं शिक्षणच विद्यापीठ देऊ शकत नाही का, की जेणेकरून एखादा विद्यार्थी तिथून शिकला तर त्याला पुढं नोकरी किंवा व्यवसाय अशा अनुषंगानं पुढं काम मिळेल. मग इथं आपले विद्यापीठ मागं पडतात. नाही, मुळात शिक्षणाचा जो उद्देश आहे शिक्षणाचा, तो उद्देश कुठेतरी परीक्षा, तो अभ्यासक्रम आणि ते डिग्री सर्टिफिकेट इथं पुरता लिमिटेड झालेला आहे. जर आपल्याला ती जर मर्यादा घातली शिक्षणाचा, आपण संकुचित अर्थानं विचार केला, डिग्री मिळवण्यासाठी शिक्षण, पास होण्यासाठी शिक्षण, त्या सिलेबस मधलंच शिक्षण, असा जर आपण विचार केला तर आपली कधीच प्रगती होऊ शकत नाही. त्या पलीकडे जाऊन मूल्य देतं का शिक्षण, मूल्य व्यवस्था निर्माण करतं का शिक्षण, शिक्षणातून स्वतंत्र विचार करणारा समाज घडतो का आणि ते एक्झिक्यूट होतं का, व्हॅल्यू ऍड त्या माध्यमातून समाजामध्ये होते का, आपण कोणते कौशल्य देऊ शकतो, ते कौशल्य कसे विकसित करू शकतो, ते अंगीकृत कसे विद्यार्थ्यांमध्ये आणू शकतो, हा जो प्रश्न आहे ना, हा बेसिक प्रश्न तोच अजून आपण आहोत. म्हणजे आपण पुढे गेलो, आपण एक व्यवस्था निर्माण करू शकलेलो आहे शिक्षणाची, पण ते साध्य करणारी यंत्रणा अजून आपल्याला निर्माण केली. आपण एक शिक्षण पद्धती आपण एक आणलेली आहे, शिक्षण पद्धती आपण बदलतोय, आपण धोरणं आणतो, धोरणं बदलतो, वेगळ्या पद्धतीनं ती राबवतो, पण जो मुख्य उद्देश आहे त्याच्या गाभ्यामध्ये आपल्याला अजून पोचता आलेलं नाही आहे. मग ते पोचण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि तो प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मी येत आहे, किंवा ते उत्तर मला जे वाटतं ते मांडण्यासाठी मी आज येत आहे. हा एकदम महत्त्वाचा मुद्दा मांडला तुम्ही. पण मला परत त्यात ऍड करायचं आहे की जेव्हा विद्यापीठात अशा निवडणुका होतात किंवा विद्यार्थ्यांना त्यामध्ये पुढाकार घेऊन त्या निवडणूक होणं, किंवा आपण मगाशी बोलताना बोललो की महाविद्यालयाच्या निवडणुका रखडलेल्या आहेत किंवा त्या झालेल्याच नाही आहेत, तर JNU सारखं विद्यापीठ आहे किंवा इतर
हैदराबाद युनिव्हर्सिटी आहे. तर इथं बऱ्याचदा विद्यार्थी जे नेते आहेत किंवा तिथली जी निवडणूक प्रक्रिया आहे ती थांबवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मग ह्याला कुठंतरी शासन कारणीभूत आहे का, किंवा त्या तत्कालीन जे राज्य सरकार आहे किंवा केंद्र सरकार आहे ते त्याला पाठीमागं घालते? नाही, निश्चितच त्याला राजकीय संदर्भ असतात. त्या अनुषंगानं राजकीय कुरघोडीच्या अनुषंगानंच या गोष्टी काही झालेल्या असाव्यात. तशी शक्यताही अनेकदा समाजातून, चर्चेतून, विविध ह्याच्या विषयातूनही येत असते. त्यामुळे या अशा राजकीय त्याला किनार काही गोष्टींची असते, पण ते असू नये असं मला वाटतं. अभिषेक, सिनेटचा नेमका कालावधी किती असतोय आणि तुमच्या कार्यकाळात असे नेमके कोणते मुद्दे तुम्ही मांडले जे निर्णायक होते? सिनेटचा कालावधी 5 वर्षांचा असतो. बरं. आणि 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आत्ता माझा एक 2.5 ते 2.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. आणि या माध्यमातून मला वाटतं की या संसदीय मार्गाचा खूप चांगला वापर या प्लॅटफॉर्मचा होऊ शकतोय. आणि मी बऱ्याच गोष्टी या माध्यमातून करू शकलो या 2-2.5 वर्षामध्ये, याचं मला समाधान आहे. आता साधं उदाहरण म्हणजे एक डिग्री सर्टिफिकेट मिळतं त्यावर QR कोड असावा असं एक मी मांडली होती सूचना. तर ते का मांडली होती, कारण की अनेक डुप्लिकेट तयार करणं, खोट्या प्रमाणपत्रांचं प्रमाण वाढलेलं होतं. त्यानंतर ते ज्यांच्याकडे जातात ते व्हेरीफाय करतात, त्याच्यासाठी पत्र विद्यापीठात येतं, मग ती प्रक्रिया लांबत होती. मग ते होऊ नये, मग QR कोड असला तर तो स्कॅन केल्यानंतर आपल्याला त्याची सर्व माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होईल. तो स्कॅन करून विहित शुल्क भरल्यानंतर ती व्हेरीफाय होईल, अशा अर्थानं मांडलं होतं. त्याचनंतर डिग्री सर्टिफिकेट जे प्रोव्हिजनल आहे, म्हणजे आता कॉन्व्होकेशन आहे 6 महिन्यानंतर, मला आता माझी डिग्री कंप्लीट झाली आहे, मला कुठेतरी प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट पाहिजे. मग त्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठात यावं लागत होतं. बरोबर. म्हणजे आता विद्यापीठाचं कार्यक्षेत्र चंदगडपासून पुढं शिरवळपर्यंत आहे. किती किलोमीटर त्यामध्ये अंतर आहे? इकडं तुम्ही बघितलं जत तालुक्यापासून ते इकडं ह्याच्यापर्यंत आहे, शाहूवाडीपर्यंत तुम्ही बघू शकता. म्हणजे इतकं मोठं 3 जिल्ह्यामधलं कार्यक्षेत्र आहे. या विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल सर्टिफिकेटसाठी विद्यापीठात यावं लागायचं, वेळेत मिळालं नाही तर मुक्काम टाकायला लागायचं. बरोबर. मग ते त्यांचा येण्या जाण्याची रिस्क आहे. ते 2 व्हीलरवरून येत होते, काही ठिकाणी अपघात झालेल्याची पण उदाहरणं आहेत. त्यानंतर त्यांचा खर्च जो व्हायचा तो किमान 1,000 रुपयाच्या घरात त्या विद्यार्थ्याला पडायचा. पण मी तर ऑनलाईन होण्यासाठी विशेष प्रयत्न केले की ते प्रोव्हिजनल सर्टिफिकेट तुम्ही ऑनलाईन स्वरूपामध्ये द्या. भले एक 5-50-100 रुपये शुल्क ज्यादा घ्या. ते अगोदर 100 रुपयाला मिळत होते, तुम्ही 200 घ्या, पण ते ऑनलाईन स्वरूपात द्या. म्हणजे विद्यार्थ्याचा वेळ वाचेल, त्याचे पैसे वाचतील, त्याची रिस्क कमी होईल. ते ऑनलाईन झालं, आज लाखो रुपये विद्यार्थ्यांचे वाचतात, त्याचं समाधान वाटतंय. बरोबर. हे साधे निर्णय आहेत. त्यासाठी मला आधी सभेत सुद्धा मांडावं लागलं नाही, पण हे पाठपुराव्यातून झालं. त्यानंतर अनेक अधिविभागांचे प्रश्न मांडला, त्यांची जी काही इन्फ्रास्ट्रक्चर कमी असेल ते त्यांना प्रोव्हाइड करण्यामध्ये योगदान असेल. त्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे सिनेटच्या माध्यमातून अनेक गोष्टी करता आल्या. सिनेटमध्ये मी 2 सुरुवातीला अध्यासनांचा ठराव मांडला होता. एक शरण साहित्य अध्यासन आणि लोकनेते डॉक्टर ND पाटील लोकसेवा अध्यासन. दोन्ही ठरावांना मान्यता मिळाली. आज शरण साहित्य अध्यासनाची प्रगती चांगली चालू आहे. इतक्या कमी कालावधीमध्ये एखादं अध्यासन इस्टॅब्लिश होऊन त्याचं कार्यारंभ सुरू झालेला आहे. बरोबर. या 2 वर्षामध्ये त्याला फंड आलेला आहे, शासकीय फंड आलेला आहे, जिल्हा नियोजनमधून फंड आलेला आहे, आमदारांचा अनेक फंड आलेला आहे, समाजानं कॉर्पस निधी तयार केलेला आहे. इतकं चांगलं काम अल्पावधीमध्ये झालेलं आहे. बरोबर. त्यानंतर दुसरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मूक कोर्स, म्हणजे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स सुरू विद्यापीठानं करावा असा मी ठराव मांडला होता आणि तो मंजूर होऊन आता ज्याचं कामकाज चालू आहे सुरू होईल. त्याचं महत्वाचं म्हणजे काय की शिवाजी महाराजांच्या नावानं हे विद्यापीठ आहे. तर छत्रपती शिवरायांच्या नावानं कोणालाही करता येईल, त्या शिक्षणाची अट नाही, कोणालाही करता येईल. जो 10वी-12वी किमान मिनिमम पास आहे त्या प्रत्येकाला करता येईल. अल्प किमतीमध्ये, कमी कालावधीमध्ये त्याला त्या मॉड्यूलच्या स्वरूपामध्ये, तो ऑनलाईन स्वरूपामध्ये जे मॉड्यूल्स असतात त्या माध्यमातून तो कोर्स पूर्ण करेल, त्याची तो उत्तरं देईल, त्याची परीक्षा देईल, त्याला सर्टिफिकेट मिळेल. इतका महत्त्वाचा हा कोर्स होता. तसं सुद्धा आता काम चालू आहे. शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये सुद्धा असं कोर्स सुरू करण्यासंदर्भामध्ये विनंती केली होती, तो मान्य झाला. त्याबरोबर विद्यापीठामध्ये अनेक गोष्टी आहेत. म्हणजे अनेक ठराव जे काही ऑर्डिनन्स परीक्षेचे बदलण्यासंदर्भामधले ठराव
मान्य केलेले आहेत. नंतर अनेक कोर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे शॉर्ट टर्म कोर्स करा. आमच्या इकडं काही AIMLचा कोर्स आहे इंजिनिअरिंगमध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगचा, पण ते लॉंग ड्युरेशन आहे, 4-5 वर्षाचे कोर्स आहे. एवढे 4 वर्षाचे कोर्स नव्हता, एक वर्षभराचा कोर्स असावा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असावा, मशीन लर्निंगचा असावा, डेटा सायन्सचा असावा, शॉर्ट टर्म. की आता मार्केटची मागणी वेगळी आहे, त्यांना शॉर्ट टर्म कोर्स पाहिजे, त्यांना इझी वर्कफोर्स पाहिजे, लगेच त्यांना नोकऱ्या त्यासाठी त्यांना अवेलेबल आहेत, पण वेळ नको आहे त्यांना जास्त. अशासाठी ही कोर्स सुरू करण्यासंदर्भात ते केले, ते प्रगतीपथावर आहे. नंतर MSW मध्ये पॉलिसी मेकिंगवर एक मी कोर्स मांडला होता. तो महाराष्ट्रातील इतर कुठल्याही कृषी विद्यापीठांमध्ये नाही. बरोबर. टाटा इन्स्टिट्यूट जी आहे, TIS, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, त्याच्या एका गुवाहाटीच्या तो एक कोर्स आहे, गुवाहाटीच्या त्या TIS मध्ये आहे, महाराष्ट्रातल्या नाही आहे, पण तो सुद्धा महत्वाचा आहे. MSW इन पॉलिसी तो आपल्या विद्यापीठात चालू करण्यासंदर्भामध्ये ते आहे. बरोबर. पब्लिक पॉलिसी मधला तो कोर्स आहे. त्यानंतर त्या अनुषंगानं एन्व्हायरमेंटच्या संदर्भातले काही कोर्सेससाठी मी ठराव मंजूर माझे झाले, जे क्लायमेट चेंजवरचा एक कोर्स झाला. म्हणजे जे आवश्यक आहेत, गरजेचे आहेत, नवीन गरजांना जे पूरक असे कोर्स आहेत. समाजाच्या गरजा बदलत असतात, नवीन गरजा, नवीन संधी, जे स्पर्धात्मक नवीन काही गोष्टी आहेत, त्यांना आवश्यक असणारे कोर्स त्या कालावधीमध्ये होणं आणि त्याची प्रक्रिया गतिमान असणं आवश्यक आहे. बरोबर. मला आता प्रश्न आहे तो प्रक्रियेच्या संदर्भातला. मंजूर झालेले आहेत, त्याची कार्यवाही चालू आहे, पण ती जी कार्यवाही आहे ती एकदम कासवगती नाही. ते अभ्यासक्रम डिझाईन होणं, चालणं, ते मंजूर होणं, परत त्या ह्याच्यामध्ये ठेवणं, ही खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया कुठंतरी त्याला एक कुठंतरी तो अवकाश कमी व्हावा त्या प्रक्रियेचा आणि ती जास्त गतिमान व्हावी, एक अपेक्षा मला ती आहे. पण याच्यासारखे प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लावले. दुसरा एक साधी गोष्ट सांगायची म्हणजे विद्यार्थ्यांना ट्रू कॉपीचा एक प्रश्न यायचा. या अनेक गोष्टी अटेस्टेड करायला लावायची आणि तिथल्या डिपार्टमेंटची सही किंवा ट्रू कॉपी करायची. तर कुठली सही घ्यायला लागणार, तर त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन एखाद्या हेडची किंवा एखाद्या प्रोफेसरची सही घेऊन तिथं ट्रू कॉपी करायला लागायची. अनेकदा प्राध्यापक शिकवण्याच्या कामामध्ये, काही संशोधनाच्या कामामध्ये किंवा काही प्रशासकीय कामामध्ये व्यस्त असतात, तर विद्यार्थ्यांना त्या ट्रू कॉपी लवकर सहजासहजी होत नाही. विद्यापीठाचा हा जो ट्रू कॉपी संदर्भातला जो निर्णय होता, त्याला मी महाराष्ट्र शासनाचे काही GR आहेत की जे सेल्फ अटेस्टेडला मान्यता आहे. सेल्फ अटेस्टेशन करून त्यांना जर दिलं आणि त्यांना एक प्रमाणपत्र खाली दिलं ना की मी माझी सही आहे, मी हे केलेलं आहे, आणि त्याला एक ॲफिडेव्हिट दिलं, म्हणजे ॲफिडेव्हिट साध्या कागदावर फोटो लावून आधार कार्डवर, तर सेल्फ अटेस्टेशनची वर ते काम होतं ट्रू कॉपीचं. कुणाचं जाऊन शिक्का आणणं, ट्रू कॉपी करणं, त्याची आवश्यकता, छोटं काम होतं ते, विद्यार्थ्यांना त्रास होत होता ते काम. म्हणजे एक उदाहरण दिलं की अशा स्वरूपाची सुद्धा कामं या माध्यमातून झालेली आहेत. त्यानंतर धोरणात्मक स्वरूपाची कामं झालेली आहेत. तुम्ही ते विद्यापीठाचं पुस्तकाबद्दल बोललेला की साधारण काय कार्यक्रम असतो. विद्यापीठाची सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की नियम परिनियमांचं आणि विनियमांचं एक पुस्तक विद्यापीठानं करणं, ते अपडेट ठेवणं आणि अधिकार मंडळातील सदस्यांना देणं हे बाय ऍक्ट बंधनकारक आहे. बरोबर. त्याकडे लक्ष कोणाचं गेलेलं नव्हतं. असं पुस्तक प्रत्येक कृषी सार्वजनिक विद्यापीठांना करणं बंधनकारक आहे. 2016च्या ऍक्ट प्रमाणे, 94च्या ऍक्ट प्रमाणे, मी 74च्या ऍक्टमध्ये जात नाही, तिथं जर बघितलं तरी ते पण इथं हे असण्याची शक्यता आहे. पण 94 पासून आज तागायत 24 पर्यंत नव्हतं. मी ते करून घेतलं, ही माझी एक मोठी त्यामध्ये अचिव्हमेंट म्हणावं लागेल. त्यासाठी वेळोवेळी प्रश्न विचारले, ठराव आणले, वॉकआउट केले, स्थगन प्रस्ताव आणला, या सगळ्या गोष्टी केल्या, तरीही विद्यापीठाने केलेलं नव्हतं. मी कोर्टात गेलो, विद्यापीठाच्या विरोधामध्ये मला जावं लागलं, कारण की माझे जे सनदशीर मार्ग होते, संसदीय मार्ग होते, त्या सगळ्या मार्गांना त्यांनी प्रतिबंध केला प्रशासनानं. बरोबर. हेकेखोर भूमिका घेतली आणि त्या सगळ्या प्रश्नांना माझ्या खोटी उत्तर दिली. मला विद्यापीठाच्या विरोधात स्वतः सिनेट सदस्य असताना मला कोर्टात जावं लागलं. पहिला विद्यापीठानं स्टँड घेतला की स्वतःच्या विद्यापीठाविरोधात सिनेट सदस्याला केस लढता येत नाही. त्यावर 2 दिवस आर्ग्युमेंट झालं, अनेक दाखले दिले,
माझ्या वकिलांनी अनेक दाखले दिले आणि कोर्टानं मान्य केले की दाखल करता येते. दाखल झाल्यानंतर कोर्टानं निर्देश दिले की तुम्ही करायला काय हरकत आहे, तुम्ही काय केलेलं नाही. बरोबर. विद्यापीठानं सामंजस्याची भूमिका घेतली आणि म्हटले की आम्ही तुम्हाला ही हँडबुक जे आहे नियम नियमावलींचं पुस्तक ते मी तुम्हाला देतो. आम्ही कोर्टाला म्हटलं की जर तुम्ही देत असाल तर आम्ही केस मागे घ्यायला तयार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला पटणार नाही, महाराष्ट्रामध्ये जे नियम नियमावलींचं परिनियमांचं जे हँडबुक आहे, हे जे पुस्तक आहे सार्वजनिक विद्यापीठांच्या संदर्भातलं, ते पहिलं पुस्तक आहे. बरोबर. ही एक मोठी अचिव्हमेंट आहे. महाराष्ट्रातल्या इतक्या विद्यापीठात नाही आहे, माझ्या माहितीप्रमाणे अजून बनलेलं नाही आहे. मी अनेक विद्यापीठांमध्ये इनफॉर्मल चौकशी केली, तर त्यांना ते सांगता आलं नाही, समाधानकारक उत्तर देता आलं नाही. हे जे पॉडकास्ट इतर विद्यापीठातील जर अधिसभा सदस्य आणि किंवा त्या विद्यापीठांमधील जे स्टेक होल्डर ऐकत असतील तर त्यांनी त्यांच्या विद्यापीठासाठी अशा पद्धतीचं पुस्तक मिळावं, हँडबुक मिळावं नियम नियमावलींचं, त्यासाठी प्रयत्न करावा. कारण की हे महत्वाचं आहे, इसेन्शियल आहे. कारण की माझ्या विद्यापीठामध्ये काय नियम आहेत, काय नियमावली बनवलेल्या आहेत, अधिकार मंडळानं काय परिनियम केलेले आहेत, याची माहिती जर मला अधिकार मंडळाचे सदस्य म्हणून जर नसेल तर मी त्यामध्ये सुधारणा कशी करणार. बरोबर. जर चुकीचं असेल तर ते काढून कसं टाकणार, आणि नवीन चांगलं असेल तर ते मी घालणार कसं, जर मला जुनं माहित नसेल तर. अभिषेक, तुम्ही मगापासून जे बोलताय साधारण जे महत्वाचे मुद्दे मांडले किंवा विविध ठराव जे आहेत, ह्यातनं प्रत्येक वेळी दिसून येते की नेमकी हे करण्यामागे प्रेरणा काय होती तुम्हाला, की अधिसभा सदस्य म्हणून तिथं जावं किंवा तिथल्या प्रश्नांना भिडावं किंवा आपल्याकडून काय होतंय का बघावं. हे साधारण आपले काय आहे की शिक्षण, मग नोकरी, मग ते परत सर्कल, हे सोडून तुम्हाला काय वाटलं की अरे हे इकडं थोडं आपण लक्ष दिलं तर आपल्याला ह्यामध्ये काम करता येईल किंवा आहे त्यापेक्षा उत्कृष्टता देता येईल. तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय. मला पहिल्यापासूनचा असा अप्रोच होता की आपलं जगणं केवळ खाणं पिणं आणि ज्या काही बेसिक गरजा आहेत त्या प्राप्त करणं आणि मरून जाणं इथपर्यंत असायला नको. तर आपल्याला समाजासाठी काहीतरी देता आलं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये व्हॅल्यू ॲड करता आली पाहिजे आणि आपला अप्रोच समाजाभिमुख असला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून काही करता आलं तर मी सातत्यानं करायचा प्रयत्न लहानपणापासून करता आलेला आहे. मग त्या अनुषंगानं मला ह्या शिक्षणामध्ये मला विशेष आवड निर्माण झाली. शिक्षण क्षेत्रामध्ये, विद्यार्थी चळवळींमध्ये, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी, लोकशाहीच्या हक्कांसाठी, संविधानाच्या मूल्यांसाठी, इतर मानवीय मूल्यांसाठी मला कायम पद्धतीनं मला ओढा राहिलेला आहे. त्यामुळं मला असं वाटत होतं की काहीतरी ह्यामध्ये करणं आवश्यक आहे. नेमकी प्रेरणा काय होती? प्रेरणा हीच नेमकी प्रेरणा म्हणजे असं असते ना की याला बघितलं बाबा हे या पद्धतीनं काम केलेलं आहे, किंवा कोणतरी, आता तुम्ही एन डी पाटलांचं नाव घेतलं, यांनी अशा पद्धतीने निर्णायक काम केलेलं आहे, मग आपल्याला असं काय करता येईल? माझ्यासाठी माझी प्रेरणा ही संविधानिक मूल्य, मानवीय मूल्य आणि लोकलढे जे आहेत, हे सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी जे महत्वाचे मुद्दे आहेत, महत्वाचे लढे, ही माझ्यासाठी प्रेरणा आहे. पण जर शिक्षण क्षेत्र जर त्या पद्धतीनं जर डेव्हलप झालं तर इतर प्रश्न खूप कमी होतील. कारण की माणूस त्या मूल्यांना आधारित जर बनला, जर माणूस मूल्याधिष्ठित जर बनला तर अनेक प्रश्न आपोआप समाजातील कमी होतील. आणि माणूस त्या पद्धतीचा बनवण्यासाठी आपल्याला फॉर्मल एज्युकेशनमध्ये काय आपण बदल करू शकतो. एक इनफॉर्मल एज्युकेशनचा मोठा भाग आहे समाजाचा, तर तो खूप मोठा वाटा आपल्या जडणघडणीत असतो. पण त्याबरोबर फॉर्मल एज्युकेशनचा पण आहे. इनफॉर्मल मध्ये कसं करायचं ते आपल्याला काय त्यासाठी प्लॅटफॉर्म अनेक आहेत. तो प्लॅटफॉर्म हा वेगळाच आहे. पण फॉर्मल एज्युकेशनसाठी एक सेट ऑफ रूल्स आहेत, त्या पद्धतीनं आपण जावं लागतं. बाकी समाजात वावरत असताना ते प्रत्येक गोष्ट आपली सामाजिक शिक्षण असतं. आपण एकतर देतो किंवा घेतो. आपली प्रत्येक कृती किंवा इतरांची प्रत्येक कृती आपल्याला शिकवते तरी, किंवा आपली कृती त्यांना तरी शिकवते, किंवा त्यांची कृती आपल्यामध्ये भर घालते. हे इनफॉर्मल एज्युकेशनचा भाग आला. पण फॉर्मल एज्युकेशनचा सुद्धा काही मोठा भाग आहे. त्याला काय करता येईल या दृष्टिकोनातून ज्यावेळेला विचार पडला ना मला, त्यावेळेला मला वाटलं की ह्यात आपण काहीतरी करू शकतोय. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. मला आमची जी महत्वाची जी विद्यापीठ विकास आघाडी आहे त्याच्याकडून उमेदवारी मिळाली मोठ्या प्रयत्नानंतर. त्यासाठी सतेज पाटील साहेबांचं चांगलं मार्गदर्शन, सहकार्य
आणि कायम हे राहिलेलं आहे. त्याचबरोबर आघाडीचे प्रमुख डॉक्टर संजय पाटील साहेब यांचं कायम मार्गदर्शन राहिलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनातून या गोष्टी झालेल्या. अभिषेक, 2020 साली जे नवीन शैक्षणिक धोरण आलं, तर ते शैक्षणिक धोरण आणि त्यामुळं विद्यापीठासमोर आलेली नवीन आव्हानं याबद्दल तुमचं काय मत, म्हणजे कशा पद्धतीनं विद्यापीठ त्याला सामोरं गेले? नवीन शिक्षण धोरण 2020चा जो कस्तुरीरंगन यांचा जो ड्राफ्ट आहे तो पाहिला तर तुम्हाला ते धोरण खूप चांगलं वाटेल. हे धोरण चांगलं आहे, वाचल्यानंतर तुम्हाला जाणवेल की त्यामुळे पेडागॉजी आहे, शिक्षणशास्त्राचा त्यामध्ये चांगला विचार केलेला आहे, मानसशास्त्राचा विचार केलेला आहे, समाजशास्त्राचा काही अंशी विचार केलेला आहे. पण धोरण चांगलं आहे पण अंमलबजावणी वाईट आहे. आणि जी उच्च शिक्षणामध्ये जी आता अंमलबजावणी चालू आहे त्याचा अवेअरनेस खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. त्याचा अवेअरनेस त्या स्टेक होल्डर्समध्ये नाही आहे. फक्त प्रशासकीय पातळीवर शासनाला ते इम्प्लिमेंट करायचं आहे म्हणून ते इम्प्लिमेंट करण्याची घाई गडबड चालू आहे. इतकी घाई गडबड चालू आहे की आता तुम्हाला एक धक्का बसेल की उद्या परीक्षा आहे तरी आज सिलेबस काही त्यातले SCC म्हणून कोर्स आहेत त्यांचा सिलेबस तयार नव्हता आणि त्या अनुषंगानं तयार केलेले पेपरचा उद्या परीक्षा. अशा पद्धतीची घाई करण्यात काही अर्थ नाही. म्हणजे त्या शिक्षकांना तो विषय समजलेला नाही. अनेक ठिकाणी तो विषय शिकवणारे शिक्षक उपलब्ध नाही आहेत. अनेक ठिकाणी त्यामध्ये तोच म्हणजे जुनी दारू नव्या बाटलीत ओतण्याचा जो प्रकार आहे ना तोच प्रकार या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे. पण त्याची अंमलबजावणी पातळीवर इतकी विचित्र अवस्था आहे की ते हास्यास्पद झालेलं आहे. भविष्याकडे तुम्ही कसं बघताय, म्हणजे ॲज अ सेनेटर जेव्हा तुम्ही जे आत्ताचे प्रश्न आहेत आणि त्यातली जे आव्हानं आहेत त्याकडे कसं बघताय? भविष्यामध्ये आता तुम्हाला म्हणजे विद्यापीठ म्हणून बघितलं तर खूप पूर्वीपासूनच मेडिकलचे कोर्सेस जे आहेत ते डिॲफिलिएटेड झालेले आहेत. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे त्यामुळे मेडिकलचे सगळे कोर्सेस तिकडे डिॲफिलिएट झालेले आहेत. बाटूकडं आता इंजिनिअरिंग कॉलेज काही गेलेले आहेत आणि नवीन कॉलेजेस काढताना तिकडं येण्याची ॲफिलिएशन करण्याची आता ती अट आहे. त्यामुळं काही इंजिनिअरिंग कॉलेज शिल्लक आहेत, मॅनेजमेंटचे आता आहेत, लॉचे आहेत, हे तुम्हाला व्यावसायिक फार्मसी व्यावसायिक सांगितले. तर हे वगळले की जे पारंपरिक कोर्सेस आहेत, आर्ट्स असेल कॉमर्स असेल, हेच तेवढं आता विद्यापीठाकडे राहणार का असा एक प्रश्न आहे. क्लस्टर युनिव्हर्सिटीज सोडले किंवा ऑटोनॉमस विद्यापीठ ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट सोडले तर जर हेच राहणार असतील विद्यापीठाकडं जे पारंपरिक कोर्सेस, तर त्या पारंपरिक कोर्सेसना आपण कशा पद्धतीनं रोजगाराच्या संधींची त्याची सांगड घालतोय, त्यांना कशा पद्धतीनं आपल्या दैनंदिन जीवनाशी त्याला कनेक्ट करतोय आणि त्याच्या माध्यमातून आपण रोजगाराला त्याला कशा पद्धतीने निर्माण करतोय. ज्या आपल्या डेली ॲक्टिव्हिटी आहेत त्या प्रत्येक गोष्टी ह्युमॅनिटीशी कनेक्टेड आहेत. कॉमर्स आपल्या प्रत्येक व्यवहाराशी संबंधित गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींना कॉमर्स असेल किंवा आर्ट्स शाखा असेल ह्याची सांगड तुम्ही कशी घालताय, माणसाच्या वेलबिईंगशी तुम्ही कसं कनेक्ट करताय, समाजाच्या वेलफेअरशी कसं कनेक्ट करताय आणि ती संधी निर्माण करण्यासाठी शासन स्तरावर काय प्रयत्न होत आहेत, जिल्हा स्तरावर काय प्रयत्न होत आहेत, राज्य स्तरावर, शासन स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि राष्ट्र म्हणून देश पातळीवर काय प्रयत्न होत आहेत आणि आपण त्याला पूरक कशा पद्धतीनं त्याला आपण कोऑर्डिनेट करतोय. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. किंवा आपण काय पद्धतीनं त्या रोजगार संधी आपण आपल्या कॅपॅसिटीमध्ये काय निर्माण करतोय, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं असे रोजगार संधींची सांगड घालणारे कोर्सेस निर्माण होणं आणि ते ॲक्च्युअल उपलब्ध करून देणं हे खूप मोठं आव्हान आहे. बरोबर. हे आव्हान जर विद्यापीठांनी पेललं तर पारंपरिक अभ्यासक्रम टिकतील, विद्यापीठं टिकतील आणि एकूणच समाजाचा एक दृष्टिकोन तयार. कारण की लक्षात घ्या की मानवी विद्याशाखांकडे खूप संकुचित अर्थानं आपण पाहतो. मग मानवी विद्याशाखा आधार आहेत समाजाच्या, यंत्रानं भागत नाही समाजाला. अर्थ केवळ इकॉनॉमिक केवळ टेक्नॉलॉजीनं समाज चालत नाही, केवळ विज्ञानानं समाज चालत नाही. जे मानवीय विद्याशाखा आहेत, जे ह्युमॅनिटीज आहेत, या बेस आहेत. बरोबर. या कोर व्हॅल्यूज आहेत समाजाच्या, माणसाच्या, इंडिव्हिज्युअल पर्सन म्हणून, सोसायटी म्हणून या कोर आहेत. आणि ह्या व्हॅल्यू डिस्टर्ब झाल्या समाज डिस्टर्ब होतोय. आणि ह्या व्हॅल्यूंचं शिक्षण देणारं ही स्ट्रीम आहे. ह्या स्ट्रीमकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे, इतिहासाकडे दुर्लक्ष केलेलं आहे, भूगोलकडे केलेलं आहे, समाजशास्त्राकडे केलेलं आहे,
राज्यशास्त्राकडे केलेला आहे, मानसशास्त्राकडे केलेला आहे, अर्थशास्त्राकडे केलेला आहे. यातल्या इंटरडिसिप्लिनरी आपल्याकडे कोर्सेस तशा पद्धतीचे उपलब्ध नाही आहेत. आपण इतकं पूर्ण दुर्लक्ष ज्या ज्या मूल्यांवर, ज्या आधारांवर समाजाची रचना आहे त्या आधारच आपण दुर्लक्षित केलेले आहेत. हे खूप कोर एज्युकेशन आहे. मला ह्याला घेऊनच ॲड करायचं आहे की तुम्ही जेव्हा अभिषेक मिठारीसारखा एखादा सेनेटर तयार होतोय किंवा ते तिथले प्रश्न मांडतोय, तर मग वाचणं, आता इंटरडिसिप्लिनरीचा उल्लेख झाला किंवा बहुविद्याशाखीयाचा उल्लेख झाला, तर वाचन करणं किंवा विविध गोष्टी वाचणं, जर मी आर्टचा विद्यार्थी आहे तर सायन्स वाचणं, सायन्स आहे तर कॉमर्स वाचणं, मग हे वाचणं तुमच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचं होतं आणि मग 100% कारणीभूत होतं? आता आपण एका शाखेच्या दृष्टिकोनातून आता आपण विचारच करू शकत नाही. त्यामुळं बहुविद्याश्रुत असणं, बहुशाखेचा अभ्यास असणं प्रत्येक कोर्समध्ये अनिवार्य आहे. आता उदाहरण दिलं की आपल्याकडे मोबाईल आहे, तुम्ही जर ह्या मोबाईलमध्ये तुमच्याकडे तुम्ही सांगा कुठली शाखा त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चर करताना त्यामध्ये अप्लाय झालेली नाही. आर्ट्स झालेले आहे, का झालेले आहे? तिचं तुम्ही जर त्याचा ॲस्थेटिक व्ह्यू बघितला, त्याचं काय असावं, युजर इंटरफेस काय असावा, इतर त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं असावं, तुमची सायकोलॉजी त्यामध्ये आली, तुमचं इकॉनॉमिक्स त्यामध्ये आलेलं आहे, तुमचं त्यामध्ये समाजशास्त्राचा अभ्यास केला की कुठलं कोण वाचणार, तुम्ही त्या पद्धतीनं ती सॉफ्टवेअरची रचना आहे ती त्या पद्धतीचं तुमचे ते ॲनालॉग वगैरे ते केलेले आहेत. बरोबर. त्यानंतर तुमचं त्यामध्ये कॉमर्स आहे, त्यामध्ये तुमचं विज्ञान आहे, सायन्स आहे, ते मटेरियल्स आहेत, नॅनो मटेरियल्स आहेत, नॅनो सायन्स आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ्स आहे, त्यामध्ये कॅल्क्युलेशन होतं. मी फक्त तुम्हाला मोबाईलचं उदाहरण दिलं. कुठलीही वस्तू जगातील त्यामध्ये तुम्ही एका विद्याशाखेचं अंगानं जर विचार केला तर ती कुठलीही वस्तू जगात राहू शकत नाही. बरोबर. आपली जी व्यवहारातली वस्तू त्यामध्ये प्रत्येक गोष्ट आहे, त्यामध्ये कॉमर्स आहे, त्यामध्ये सायन्स आहे, त्यामध्ये आर्ट्स आहे, त्यामध्ये मॅनेजमेंट आहे, त्यामध्ये मेडिकल सायन्स आहे, त्यामध्ये इतर गोष्टी आहेत, त्यामुळे इंजिनिअरिंग आहे, त्यामध्ये आणि सगळ्या गोष्टी गव्हर्न करणारं लॉ आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही सुट्टी गोष्ट बघू शकत नाही. तुम्हाला हॉलिस्टिक अप्रोच पाहिजे. तुम्ही ते सुट्ट जर बघितलं शिक्षणाकडं तर आपण जे आपलं ध्येय आहे, शिक्षणाचं जे आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे, जे आपल्याला अचीव्ह करायचं ते आपल्याला अचीव्ह होणार नाही. तर जी आज तुम्ही सिनेटच्या हिशोबानं आणि इतर शैक्षणिक अनुषंगानं जी काही महत्त्वाची आणि सखोल चर्चा केली, तर आपल्या प्रेक्षकांसाठी हे महत्त्वाचं की जेव्हा एखादा सिनेटर किंवा एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून जातो तर त्याचे अधिकार काय आहेत, त्यानं काय वाचायला पाहिजे, काय पद्धतीनं तो तयार होतोय, हे आपल्याला अभिषेक एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. तर धन्यवाद अभिषेक.